हेलो बच्चों, तो स्वागत है आपका अभियान बैच में, जहां पे हम लोग पढ़ रहे थे बेटा। अभियान जो 11 का बैच है, वहां पे हम लोग ऑलरेडी 3 चैप्टर कंप्लीट कर चुके हैं। तो हम लोग 4th चैप्टर देख रहे हैं केमिस्ट्री का, जो है स्ट्रक्चर ऑफ एटम, जिसको अपन एटॉमिक स्ट्रक्चर भी बोलते हैं। तो इसका लेक्चर नंबर 2 देख रहे थे बेटा अपन। कल की क्लास में ऑलरेडी हम लोगों ने कुछ चीजें जानी थी एटम के बारे में, जो थे बेटा सब एटॉमिक पार्टिकल। तो सब एटॉमिक पार्टिकल कल की क्लास में कौन कौन से पढ़े अपन? हम लोग बेसिकली जानकारी देखिए बेटा, इलेक्ट्रॉन की, राइट? ज्यादा ही ब्रॉड हो गया है, हाँ, इसको थोड़ा सेट कर देते हैं। तो कल की क्लास में हम लोग जानकारी देख रहे थे बेटा, चल जा, ओके। इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स एंड न्यूट्रॉन्स के बारे में जानकारी देख रहे थे, सही है। इनके बारे में क्या क्या जानकारी देख रहे थे, इसके बारे में अगर आपको जानना है तो बेसिकली आपको जो चार्ट दिखाया था, समरी चार्ट, जिसमें हम लोगों ने इनके वैल्यूज लिखे थे कि इनका सिंबल क्या होता है, राइट, दिस सिंबल। उसके बाद में आप देख लीजिए इनका चार्ज, और फिर देख लिए मास, राइट। तो ये 3 इंपॉर्टेंट चीजें आपको इन सब एटॉमिक पार्टिकल के बारे में पता है तो काफी थी। और क्या देखे थे अपन लास्ट क्लास में? दूसरी इंपॉर्टेंट बात अपन देखे थे, व्हाट, आइसोटोप्स। जो क्या होते हैं बेटा, आपको एक ट्रिक भी बताया था, टॉप का डिफरेंट है तो आइसोटोप, आइसोबार, बॉटम का डिफरेंट है तो आइसोबार। अभी टॉप का और बॉटम का बोले तो क्या, यहां पे मैं Z लिख देता हूं, दिस इज सिंबल ऑफ एन एटम, Z इज एटॉमिक नंबर एंड A इज मास नंबर। तो टॉप का अगर डिफरेंट है, माने मास नंबर अगर डिफरेंट है, उनको क्या बोल देंगे? आइसोटोप। एलिमेंट्स हैविंग द different mass number will be isotope. Elements having the different atomic number will be what बेटा? isobars। और पढ़ते बेटा आइसोटोन्स। जो आइसोटोन्स क्या होते हैं? ऐसे एलिमेंट्स जिनमें नंबर ऑफ न्यूट्रॉन्स जो होते हैं बेटा वो सेम होते हैं। तो ये जानकारी हम बेसिकली लास्ट क्लास में देखे थे, इसके बारे में, इसके बेसिस पे कुछ सवाल भी हम लोगों ने सॉल्व करे थे, राइट। तो इस क्लास में हमको पढ़ना है बेटा बेसिकली रुदरफोर्ड्स एटॉमिक मॉडल। अभी ये जो एटॉमिक मॉडल है अकॉर्डिंग टू स्टेट बोर्ड, हम लोग स्ट्रिक्टली उसी तरीके से चाह रहे हैं, थोड़ा स्टेट बोर्ड को ध्यान में रखते हुए, सीईटी को ध्यान में रखते हुए, तो ये चीजें कर रहे हैं। तो रुदरफोर्ड एटॉमिक मॉडल, अगेन लेट मी टेल यू, जब अपन जेई के बारे में, जेई के लिए पढ़ते हैं तो काफी वास्ट कंटेंट, जैसे आपको अगर सब एटॉमिक पार्टिकल के बारे में मैं जानकारी बताऊं तो इलेक्ट्रॉन को ही एक पूरा क्लास अपन दे देता है कि एक इलेक्ट्रॉन का डिस्कवरी कैसे हुआ था, उसकी सब चीजें जानने के लिए कम से कम अपन 2-2.5 घंटे की क्लास देख लेते हैं। बट यहाँ पे आप समझिए, द कंटेंट इज रेस्ट्रिक्टेड, काफी अपन उसको छोटा करके पढ़ रहे हैं। तो ये पढ़ते टाइम आपको कुछ चीजें ध्यान में रखना चाहिए की आपण जेव्हा स्टेट बोर्ड सीईटी साठी जेव्हा बघतोय, आपल्याला जे ॲक्युरेट एक्झाम आपण विथ अंडरस्टँडिंग बघणार आहोत। असं नाही की जस्ट आपल्याला स्टेट बोर्ड मध्ये 2 लाईन मध्ये सांगून मोकळं केलं की याला आपण अशा पद्धतीने न्यूट्रॉन डिस्कवर केला, पण आपण ते नाही केलं। आपण डिटेल मध्ये पाहिलं की इलेक्ट्रॉन जे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इंपॉर्टंट होतं तेही सांगितलं, आणि ते समजण्यासाठी जो कॉन्सेप्ट आहे ते पण आपण लास्ट क्लास मध्ये पाहिला होता। सो बी विथ मी, पेन पेपर उठा के नोट्स निकालने के लिए बैठ जाओ बेटा। तर आज आपण शिकणार आहोत रुदरफोर्ड एटॉमिक मॉडेल। आणि जसं की लास्ट क्लास मध्ये मी काही गोष्टी बोललो होतो की कंसिस्टेंटली आई एम गेटिंग फीडबॅक की सर आप हिंदी में पढ़ाइए। मी हिंदी मध्ये शिकू शकतो, नो डाउट इन दैट, बट दिक्कत क्या है बेटा कि जो हिंदी ऑडियंस है बेसिकली उनके लिए मैसेज है बेटा कि यहाँ पे मैक्सिमम ऑडियंस इज ये बैच स्पेसिफिकली जो डिजाइन करा गया है, इट इज बेसिकली फॉर महाराष्ट्र स्टेट बोर्ड सीईटी के लिए ये बैच फॉर्म करा गया है। तो उसको टारगेट करने के लिए मराठी लैंग्वेज ज्यादा यूज होगा यहाँ पे। सो आई एम एक्सट्रीमली सॉरी कि मैं क्लासेस हिंदी में नहीं पढ़ाऊंगा, तो इसलिए सब लोगों से रिक्वेस्ट है, ठीक है ना। तर आपण मॅक्झिमम मराठीच इथं यूज करणार आहोत बाळांनो, आणि जे हिंदी ऑडियंस है आई एम एक्सट्रीमली सॉरी कि मैं हिंदी यहाँ पे यूज नहीं करूंगा, ठीक। मैं हिंदी बीच बीच में कहीं पे इस्तेमाल कर लिया करूंगा, बट मैक्सिमम क्लास जो होगी बेटा वो होगी मराठी में, ठीक। तर आपण शिकत होतो, आपण बघणार आहोत आजच्या क्लासमध्ये रुदरफोर्ड एटॉमिक मॉडेल, देन वेव पार्टिकल ड्युअलिटी, की एक वेव आहे किंवा जे आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन एक वेव सारखं पण बिहेव करते आणि पार्टिकल सारखं पण बिहेव करते, ते आपण शिकणार आहोत वेव पार्टिकल ड्युअलिटी मध्ये। आणि लास्ट वन इज बोर्स एटॉमिक मॉडेल, ज्याचं थोडं डेव्हलपमेंट शिकणार आहोत। नेक्स्ट क्लास मध्ये आपण बोर्स एटॉमिक मॉडेल हे डिटेल मध्ये शिकणार आहोत, राइट। सो लेट्स स्टार्ट विथ रुदरफोर्ड एटॉमिक मॉडेल। तर रुदरफोर्ड
तर तुम्हाला हिडिंग डायरेक्टली दिसेल. सर इथं तर डायरेक्टली ड्रॉबॅक आपण शिकतोय, तर रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल नाही शिकत आहोत. आपण रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल ऑलरेडी शिकलेला आहोत. कुठं बाळा? गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट वॉज अ रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. तिथूनच आपण रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल डेव्हलप करतो. तिथं काय पाहिलं होतं? न्यूक्लियस इज अ व्हेरी स्मॉल, राईट, इन विच द टोटल मास ऑफ ॲटम इज कंबाईंड. जिथं मॅक्झिमम मास जे आहे, आपण असं म्हणू शकतो की इलेक्ट्रॉनचा मास इज निग्लिजिबल. सो ऑलमोस्ट टोटल मास इज अक्युम्युलेटेड इनसाइड द न्यूक्लियस. तर ते पाहण्यासाठी आपण थोडक्यात रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल काय आहे ते बघूया, आणि त्याच्यानंतर त्या मॉडेलमध्ये प्रॉब्लेम्स काय होते, ते मॉडेल चुकीचं का ठरलं. लास्ट क्लासमध्ये या गोष्टी बोललो तुम्ही. सो कुठलीही गोष्ट चुकीची ठरत आहे म्हणजे ती शिकायची नाही का? असं नाहीये. आपल्याला ती गोष्ट शिकायची, कारण की ज्या चुका झाल्या त्या पुढे रिपीट होऊ नये म्हणून आपल्याला इतिहास माहिती पाहिजे. सो आपण शिकतोय हिस्ट्री ऑफ केमिस्ट्री, राईट. सो ड्रॉबॅक ऑफ रुदरफोर्ड मॉडेल. तर हे रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल काय होतं हे थोडक्यात बघून घेऊया आपण, राईट. रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल, हे रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल काय होतं बाळांनो? इट इज सिमिलर टू व्हॉट बेटा? इट इज सिमिलर टू आपलं जर आपण काय म्हणू शकतो, प्लॅनेटरी मॉडेल. म्हणजे सूर्याच्या भोवती जे प्लॅनेट्स फिरतायत, ठीक आहे ना, इट इज सिमिलर टू व्हॉट बेटा? प्लॅनेटरी मॉडेल, ठीक ना. इट इज सिमिलर टू और मिनिएचर, म्हणजे काय छोटं. सोलार सिस्टीम ही खूप मोठी आहे, तर ती सोलार सिस्टीम सारखंच आपलं ॲटम आहे. कसं? इट इज सिमिलर टू मिनिएचर ऑफ सोलार सिस्टम in which nucleus plays or behaves as nucleus, what sun, ठीक ना. nucleus plays a role of massive sun and electron plays a role of planets. म्हणजे जसं सूर्याच्या भोवती इलेक्ट्रॉन्स फिरता, सॉरी प्लॅनेट्स फिरतायत, त्या पद्धतीने काय होतं बाळांनो? दिस सन के बाजू में जो प्लैनेट्स घूम रहे बेटा, ठीक ना, जो मोशन में जो प्लॅनेट्स घूम रहे, त्याच पद्धतीने इथं सनच्या ऐवजी तुम्ही काय कन्सिडर करा? न्यूक्लियस. आणि हे प्लॅनेट जे त्या सूर्याच्या भोवती फिरत आहे त्यांच्या जागेवर तुम्ही कन्सिडर करा इलेक्ट्रॉन. तर असं मॉडेल बोर्सने मांडलं होतं. पण हे मॉडेल पुढे जे काही डिस्कवरी झाली किंवा जो पुढे काही अभ्यास झाला त्याच्यानुसार हे मॉडेल चुकीचं ठरायला लागलं. आता चुकीचं ठरायला लागलं म्हणजे काय? जसं की हे प्लॅनेट जसं सूर्याच्या भोवती फिरतात तसं इलेक्ट्रॉन पण फिरतात. पण इलेक्ट्रॉनवर काय चार्ज आहे बाळांनो? इलेक्ट्रॉनवर आहे चार्ज निगेटिव्ह. तो निगेटिव्ह चार्ज आहे आणि न्यूक्लियस मध्ये काय चार्ज आहे? पॉझिटिव्ह, राईट. मग मॅक्स प्लँक नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी एक थेअरी मांडली की कुठलीही चार्ज पार्टिकल एका पर्टिक्युलर व्हेलॉसिटीने जर फिरतंय त्याला फिरण्यासाठी एनर्जी तर पाहिजे ना, काहीतरी अमाऊंट ऑफ एनर्जी. किंवा तुम्ही असं लक्षात घ्या, बाईकमध्ये पेट्रोल टाकलं 100चं, भाव जास्त महाग झाले ना, आपण बाईक फिरवतोय, ठीक ना, तर एक पॉइंट येईल ना की तेव्हा पेट्रोल संपेल आणि गाडी थांबेल. तसं ती पेट्रोल संपलं म्हणजे काय? त्याची एनर्जी संपली. तसं इलेक्ट्रॉन फिरतोय तर इलेक्ट्रॉन फिरायला एनर्जी पाहिजे, तर ती एनर्जी कधीतरी तर संपेल. लॉजिकली ती एनर्जी कधीतरी संपेल आणि तो इलेक्ट्रॉन कधीतरी तर थांबेल. नाउ दॅट वन वॉज द प्रॉब्लेम विथ रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल, की रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल नुसार ॲटम स्टेबल होत नव्हता. त्याच्या मागे कारण काय होतं? मॅक्स प्लँकची थेअरी. आपण ते थोडक्यात बघून घेऊया. सो अरे मागे आलो आपण. ओके, सो according to Rutherford's model, electrons are revolving around nucleus.
but later studies showed that it can't be true. तर रुदरफोर्डच्या मॉडेलनुसार इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियसच्या भोवती फिरतोय, पण जेव्हा नंतरचे काही स्टडीज झाले तर त्यांच्यानुसार ही गोष्ट बरोबर राहू शकत नव्हती. तर त्या नंतरचे स्टडी काय होते ते आपण अगोदर पाहून घेऊया आणि त्याच्यानुसार आपण ठरवूया की एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय होते. सो ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड्स थेरी आपण लिहून घेऊया. सो ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. या मॉडेलनुसार जसं इलेक्ट्रॉन भोवती फिरत होता तर मॅक्स प्लँकने काय सांगितलं बाळा. सो अकॉर्डिंग टू प्लँक्स थेरी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आता बघा या थेरीनुसार मॅक्स प्लँक काय सांगत होते की कुठलाही चार्ज पार्टिकल जर मूव्ह होत असेल तर ते मूव्ह होत असताना त्याला मुवमेंटला एनर्जी पाहिजे, तर तो कंटिन्युअसली एनर्जी लिबरेट करणार. म्हणून इलेक्ट्रॉनने पण एनर्जी लिबरेट करायला पाहिजे. जर इलेक्ट्रॉन एनर्जी लिबरेट करत असेल तर न्यूक्लियस मध्ये आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन मध्ये आहे निगेटिव्ह चार्ज. तर तो इलेक्ट्रॉन फिरता फिरता काय होणार, मी इथं न्यूक्लियस मध्ये पॉझिटिव्ह चार्ज लिहितो आणि समजा इथं एक इलेक्ट्रॉन फिरत होता. काय होत होता, इथं हा इलेक्ट्रॉन फिरत होता. तर हा इलेक्ट्रॉन फिरता फिरता काय होतं बाळांनो, दिस इलेक्ट्रॉन व्हाईल रोटेटिंग हा न्यूक्लियसच्या जवळजवळ येत जाणार आणि जवळजवळ येत असताना एक पॉइंट असा येणार की तो न्यूक्लियस मध्ये मर्ज होऊन जाणार. मॅक्स प्लँकच्या थेरीनुसार काय होतंय, जर इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती फिरतो तो कंटिन्युअस एनर्जी लिबरेट कर, म्हणजे इलेक्ट्रॉनची एनर्जी कमी होते. इलेक्ट्रॉनची एनर्जी कमी होते म्हणजे पॉझिटिव्ह, आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉन मध्ये काय असेल, अट्रॅक्शन असेल. अट्रॅक्शन असल्यामुळे हा इलेक्ट्रॉन काय होत जाणार, जसं जसं फिरतोय तसं तसं त्या न्यूक्लियसच्या जवळ येत जाणार आणि शेवटी फायनली तो जाऊन त्याच्यामध्ये मर्ज होणार. ठीक आहे ना. आणि जर मर्ज झाला म्हणजे ॲटम स्टेबलच नाहीये. जर मर्ज झाला हा इलेक्ट्रॉन ॲटम मध्ये तर तो स्टेबल नाहीये. पण असं असतं का, ॲटम इज अ स्टेबल, तो इलेक्ट्रॉन मर्ज होत नाहीये. बट रुदरफोर्डच्या थेरीनुसार तो मर्ज व्हायला पाहिजे होता. राईट, आय होप इट इज क्लिअर. सो दिस वन वॉज द फर्स्ट ड्रॉबॅक की न्यूक्लियस म्हणजे रुदरफोर्ड कुड नॉट एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ ॲटम, कारण की रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलनुसार इलेक्ट्रॉन हा कंटिन्यू त्या न्यूक्लियसच्या भोवती फिरत राहू शकत नाही. एक पॉइंट असा येणार की तो इलेक्ट्रॉन न्यूक्लियस मध्ये जाऊन संपणार अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड. बट असं आहे का, नाही. म्हणून आपण याच्या पुढच्या थेरीज पण बघणार आहोत. सो रुदरफोर्ड कुड नॉट एक्सप्लेन, किंवा हे पॉइंट आपण कंटिन्यू करून घेऊया. हे आता मी तुम्हाला ओरली सांगितलं, पण आपण हे पॉइंट वाईज लिहून पण घेऊया जे तुम्हाला स्टेट बोर्ड किंवा सीईटी मध्ये इम्पॉर्टंट असणार आहे. तर काय होतंय, ठीक ना, अकॉर्डिंग टू प्लँक्स थेरी प्लँक्स थेरी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, एनी चार्ज पार्टिकल, याला इथं आपण कंटिन्यू करून घेऊया. एनी charge particle which is continuously moving will emit a radiation इक्वालंट टू जेवढी व्हेलॉसिटी वगैरे असेल तेवढ्या इक्वालंटच्या एनर्जी. तर रेडिएशनला मी इन ब्रॅकेट काय म्हणून टाकतो, एनर्जी. ठीक ना. देअरफॉर कन्क्लुजन काय असेल, इलेक्ट्रॉन कुठला आहे बा, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन रोटेटिंग अराउंड न्यूक्लियस काय आहे आपला,
positively charged, right? Electron rotating around nucleus will follow spiral path to nucleus. म्हणजे इलेक्ट्रॉन शेवटी कुणामध्ये जाऊन मिक्स होणार? न्यूक्लियस मध्ये, कारण न्यूक्लियस मध्ये होता पॉझिटिव्ह चार्ज. अँड इट शोज इनस्टॅबिलिटी ऑफ ॲटम. तो याला मी पहिला पॉइंट म्हणून टाकतो जेणेकरून कन्फ्युजन व्हायला नको. आणि दुसरा पॉइंट काय म्हणतो, अकॉर्डिंग टू or Rutherford could not explain the stability of atom. ॲटम मध्ये प्रोटॉन आहे, इलेक्ट्रॉन आहेत, इलेक्ट्रॉन भोवती फिरतायत. तर हे कंटिन्यू फिरणं रुदरफोर्ड एक्सप्लेन करू शकला नाही. कारण का, मॅक्स प्लँकच्या थेअरीनुसार जर हा फिरतोय तर एक पॉइंटने तो मर्ज व्हायला पाहिजे. सो रुदरफोर्ड ॲटमची स्टॅबिलिटी एक्सप्लेन करू शकले नाही. तो काय ड्रॉबॅक मध्ये पुढचा पॉइंट लिहून टाकतो. देअरफोर रुदरफोर्ड could not explain stability of atom. असं होतंय म्हणजे तो ॲटम काय अनस्टेबल आहे. पण ऍक्च्युअल मध्ये बघा, मी मराठीमध्ये क्लिअरली सांगतो, ऍक्च्युअल मध्ये ॲटम हा स्टेबल आहे. पण फक्त रुदरफोर्ड ते एक्सप्लेन करू शकला नाही. रुदरफोर्डने अगोदर मांडून मोकळा झाला. त्याच्यानंतर जे काही थिअरीज आले त्या थिअरीजनुसार इलेक्ट्रॉनने एनर्जी लिबरेट करायला पाहिजे होती आणि त्याने न्यूक्लियसमध्ये जायला पाहिजे होतं. पण तसं ऍक्च्युअल मध्ये नाही होत. ठीक ना. दॅट्स वाय वी हॅव रिटन रुदरफोर्ड कुड नॉट एक्सप्लेन स्टॅबिलिटी ऑफ ॲटम, बट इन रियालिटी what atom is a stable. तिसरा ड्रॉबॅक काय होता, किंवा आपण ड्रॉबॅक नंबर 2च, पहिला तर ड्रॉबॅक हाच होता की स्टॅबिलिटी एक्सप्लेन करू शकले नाही. राईट. थर्ड पॉइंट लिहून टाकतो मी. रुदरफोर्ड कुड नॉट एक्सप्लेन आता आपण ब्लेम नाही करत या सायंटिस्टला, प्लीज. हे असं थोडं आपलं इंग्रजी त्या पद्धतीचं आहे म्हणून त्या इंग्रजीतून असं वाटतं की आपण त्या सायंटिस्टला ब्लेम करतोय. तसं नाहीये. ठीक आहे ना. की रुदरफोर्डने खूप ग्रेट काम केलेलं होतं, आपल्याला काही थेरीज दिल्या. ठीक ना. त्याच्यानुसार आपण पुढचे थेरीज, जे पुढचा स्टडी होता तो काही सोयीस्कर झाला किंवा जे काही प्रॉब्लेम होते ते आपण शोधू शकलो. पण थोडंसं तुम्ही समजून, भावनाओं को समजो. रुदरफोर्ड कुड नॉट एक्सप्लेन energy levels of electron and हायड्रोजन स्पेक्ट्रम. आता हे दोघं गोष्टी काय असतात मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. हायड्रोजन स्पेक्ट्रम तर आपण इन डिटेल शिकणार आहोत, पण एनर्जी लेवल्स काय असतं, तुम्ही जेव्हा पिरियडिक टेबल शिकता तेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकतो. म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन कुठल्या शेल मध्ये आहे, तो 1s मध्ये आहे, 2s मध्ये आहे, 2p मध्ये आहे, 3s मध्ये आहे, 3p मध्ये, 3d मध्ये, कुठल्या ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन आहे. तर रुदरफोर्डने काहीच सांगितलं नाही की हा जो ॲटम होता, जी प्लॅनेटरी सिस्टम सांगितली त्याच्यानुसार रुदरफोर्डने असं काही सांगितलं नाही की कुठला इलेक्ट्रॉन कुठल्या ऑर्बिटल मध्ये असेल. ते काही रुदरफोर्डने सांगितलं नाही. आणि राहिला प्रश्न हायड्रोजन स्पेक्ट्रमचा, तर आपण हायड्रोजन स्पेक्ट्रम सेपरेटली इन डिटेल शिकणार आहोत आजच्याच क्लासमध्ये. सो टिल दॅट टाइम तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, रुदरफोर्ड एनर्जी लेवल ज्या आहेत, म्हणजे एका पर्टिक्युलर शेलमध्ये पण एनर्जी लेवल असणार, त्याला आपण ऑर्बिटल म्हणतो. तर त्या ऑर्बिटल, कुठल्या ऑर्बिटलमध्ये तो इलेक्ट्रॉन आहे, रुदरफोर्ड ते एक्सप्लेन करू शकले नाही. तर दोन ड्रॉबॅक तुम्हाला लक्षात ठेवायचे. पहिला काय, मी समरी करून टाकतो इथं. ठीक ना. लेट मी जस्ट समराईज. काय लक्षात ठेवायचं बाळांनो तुम्हाला, द व्हेरी फर्स्ट पॉइंट, स्टॅबिलिटी ऑफ पहिला पॉइंट काय, ड्रॉबॅक, स्टॅबिलिटी ऑफ ॲटम. रुदरफोर्ड या गोष्टी एक्सप्लेन करू शकलं नाही. दुसरं, एनर्जी लेवल्स ऑफ इलेक्ट्रॉन किंवा इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन म्हणू शकतात तुम्ही. ठीक ना. एनर्जी लेवल्स ऑफ electrons. Third point, हायड्रोजन स्पेक्ट्रम. तर ह्या तिघ गोष्टी यांना काय म्हणू शकतात तुम्ही, ड्रॉबॅक्स ऑफ
रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. आय होप तुम्हाला रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलचं जे ड्रॉबॅक होते ते क्लिअरली कळले असणार आहे. त्याच्यानंतर रुदरफोर्डचं मॉडेल थोडं चुकीचं ठरायला लागलं, कारण की काहीतरी नवीन स्टडीज समोर आले. मग काय केलं, बोहरने ते नवीन स्टडीचा यूज केला. रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल पण पाहिलं, जे नवीन स्टडी आले त्यांनाही पाहिलं, आणि रुदरफोर्डने एक नवीन डेव्हलपमेंट करायला सुरुवात केली. तर रुदरफोर्डने ते नवीन स्टडीज कुठले होते, व्हॉट वेअर दोज न्यू फाउंडिंग्स, कुठल्या गोष्टी नवीन सापडल्या ज्यांच्या आधारे बोहरने एक नवीन मॉडेल कन्स्ट्रक्ट केला. ठीक, तर ते नवीन फाइंडिंग्स कुठले होते. सो तर बोहरने कुठल्या गोष्टी वापरल्या, at the time of what beta, at the time of like when different models of atomic structure were being put forth, ठीक ना, at the time of construction of new or different atomic models. बोरने काय केलं बाळांनो, ठीक ना, काही रिझल्ट्स ॲट द टाइम ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ न्यू और डिफरंट ॲटॉमिक मॉडेल, न्यू स्टडीज आर फाइंडिंग्स needed to correlate with atomic models. आता आपण हा पहिला पॉइंट एक केअरफुली बघून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण कंटिन्यू करून घेऊया. राईट. सो ते नवीन स्टडीज काय होते किंवा जे नवीन नवीन अभ्यास होत होता, तर त्या नवीन अभ्यासाला ॲटॉमिक मॉडेल सोबत जोडणं गरजेचं होतं आणि त्याच्यापासून नवीन मॉडेल डेव्हलप करण्याचं गरजेचं होतं. सो हे न्यू स्टडीज काय होते, सो बोहरने काय केलं, ते नवीन स्टडीज जे होते बा ते काय होते ते मी इथं लिहून टाकतो. सो Bohr used studies of interaction of electromagnetic radiations with matter. म्हणजे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन काय आहेत ते पण आपण या क्लासमध्ये शिकणार. इन शॉर्ट तुम्ही थोडक्यात लक्षात घ्या की लाईट इज व्हॉट बेटा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन च मॅटर सोबत, म्हणजे लाईट भिंतीवर पडते, आपल्या अंगावर पडते, आता इथं समोर लाईट चालू आहे, ठीक ना, तर या लाईटचा मॅटर सोबत काय काय इंटरॅक्शन होतात, हे इंटरॅक्शन इथं कोरिलेट करणं खूप गरजेचं होतं. म्हणून बोहरने हे स्टडीज जे आहेत हे स्टडीज वापरले आणि त्या स्टडीज मधून काय फाइंडिंग निघालं बा, तर मी लिहितो, ठीक ना, इंटरॅक्शन विथ मॅटर. त्याच्यातलं फाइंडिंग 1 काय होतं बा, पहिली फाइंडिंग, तर वेव्ह अँड पार्टिकल नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. राईट. आणि दुसरं होतं हायड्रोजन स्पेक्ट्रम. ठीक ना. आता हायड्रोजन स्पेक्ट्रम 2 वेळा येऊन गेलं सर, तुम्ही केव्हा सांगणार आहेत? ह्याच क्लासमध्ये तुम्हाला हायड्रोजन स्पेक्ट्रम जे आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ठीक ना. तर हायड्रोजन स्पेक्ट्रमचा खूप मोठा यूज होतो बाळांनो या केसमध्ये. ठीक ना. हायड्रोजन स्पेक्ट्रम किंवा तुम्ही याला लाईन इमिशन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन असं पण म्हणू शकतात, और यालाच काय म्हणू शकतो, लाइन इमिशन स्पेक्ट्रम किंवा स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजन. तर सर तुम्ही तर हे सांगितलं की बोहरने जे आहे लाईट मॅटर सोबत कशा पद्धतीने इंटरॅक्ट होते, त्याच्यामधून 2 गोष्टी समोर आल्या
की एक वेव्ह आणि पार्टिकल दोघं नेचर लाईटचे असतात आणि दुसरं म्हणजे हायड्रोजन स्पेक्ट्रम. तर आम्हाला हे दोघांपैकी कुठला स्टडी माहिती नाही सर, तर हे दोघं स्टडी आपण आता शिकणार आहोत. ठीक ना. तर या दोघं स्टडीजचा यूज करून बोहरने एक नवीन मॉडेल डेव्हलप केलं अँड दॅट वॉज अ बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. तर अगोदर ते स्टडी काय होते ते स्टडीज आपण शिकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्लासमध्ये ऍक्च्युली आपण बोहर्स ॲटॉमिक मॉडेलला स्टार्ट करणार आहोत. तर हे स्टडीज काय काय होते ते आपण बघून घेऊया. राईट. सो पहिला स्टडी आहे फाइंडिंग वन. काय होतं बाळांनो, वेव्ह अँड पार्टिकल ड्युअलिटी पण म्हणतोय आपण याला. हेडिंग बघून घ्या तुम्ही, वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. म्हणजे दोघला इंसान दोघला पण. म्हणजे काय, हे जे वेव्ह आहे, सॉरी, हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहेत हे कधी कधी वेव्ह सारखं बिहेव करतात. आता वेव्ह काय मला नवीन सांगायची गरज नाही, तुम्ही फिजिक्समध्ये वेव्ह काय असतं खूप चांगल्या पद्धतीने शिकतात. सो जी लाईट असते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असतात, ते कधी कधी असं दिसून आलं अभ्यासातून की हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे आहेत हे वेव्ह सारखं बिहेव करते. राईट, बरोबर. वेव्ह सारखं बिहेव करते म्हणजे काय, मी जर एका ग्लासवर मी जर लाईट मारलीत, इफ दॅट ग्लास इज ट्रान्सपरंट, तर लाईट काय होणार, त्याच्यातून सरळ सरळ पास होऊन जाणार, काही अमाऊंट मध्ये डिफ्लेक्ट होणार. हे काय आहे, वेव्हचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. म्हणजे काय, पहिला अभ्यास असा दिसला, जेव्हा मी टॉर्च ग्लासवर मारतोय तो लाईट एक तर डिफ्रॅक्शन होतोय किंवा काहीतरी तर इंटरफरन्स होतोय, म्हणजे काहीतरी तर ऑब्स्टॅकल येत आहे ज्याच्यापासून ती लाईट वेगवेगळ्या अँगलला काय होते बेटांनो, रिफ्लेक्ट होते. नाव इथून काय स्पष्ट झालं, ती लाईट जी आहे ती वेव्ह नेचर मध्ये आहे. नाव दुसरं, तुम्ही लास्ट क्लासमध्ये एक छोटासा एक्सपेरिमेंट शिकले होते, गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट, किंवा तुम्ही त्याला अल्फा पार्टिकल जे आपण स्ट्राईक करत होतो. म्हणजे काय, लाईट मध्ये अजून एक नेचर आहे, ती जेव्हा एखाद्या पार्टिकलवर स्ट्राईक होते, ज्याच्यामध्ये आपण शिकतो बाळांनो खूप इम्पॉर्टंट इफेक्ट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, जो तुम्हाला या चॅप्टरमध्ये पुढे असणार आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये काय होतं, जेव्हा आपण फोटॉन स्ट्राईक करतो तेव्हा आपल्याला जे ऑब्झर्वेशन भेटतात याच्यावरून असं कळतं जी लाईट आहे त्या लाईटचं नेचर आहे पार्टिकल इन नेचर. म्हणजे मी जर खडा त्या ग्लासवर मारला, मला ऑब्झर्वेशन कळणार, काहीतरी आवाज तरी आला, नाहीतर काच तरी तुटली. म्हणजे काय, मी जी गोष्ट फेकून मारली खडा, दॅट इज अ मॅटर. नाव इथून काय फाइंडिंग काय दिसलं, मी जी लाईट पास करतोय, जी लाईट मी त्याच्यावर स्ट्राईक करतोय, त्या लाईट मध्ये पण मॅटरचं नेचर दिसतंय. जे जे गोष्टी मॅटर, म्हणजे एखादा स्टोन जसं जसं बिहेवियर करतोय ना, तसंच बिहेवियर मला लाईटचं पण दिसतंय. म्हणून आपण आता शिकणार आहोत बाळांनो वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. सो पहिलं बिहेवियर बघून घेऊया. वेव नेचर ऑफ, थोड़ा ढंग से लिखते यार. वेव नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. राईट. आणि दुसरं काय म्हणणं आपलं, particle nature of electromagnetic radiation. Right? जी लाईट मी वापरतोय ती लाईट कधी कधी वेव्ह सारखं बिहेव करते आणि कधी कधी कसं बिहेव करते बाळांनो, पार्टिकल सारखं बिहेव करते. आणि याचे प्रूफ आपण बघणार आहोत की असं काय दिसून आलं की मी लाईटला वेव्ह म्हणतोय, किंवा असं काय दिसून आलं मी लाईटला पार्टिकल म्हणतोय. राईट. तर तेच आपण आता बघणार आहोत. राईट. सो द फर्स्ट पॉइंट की हाउ डू वी आयडेंटिफाय की जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स होते ते वेव्ह नेचरचे होते. सो phenomenon such as diffraction
or interference, right, of light suggest wave nature of electromagnetic radiation, right? राइट. सो आपल्याला इथून काय कळतंय की वेव्ह नेचर ऑफ इलेक्ट्रॉन, जेव्हा आपण लाईट एखाद्या मॅटरवर स्ट्राईक करतोय, त्या मॅटर मधून जर ती लाईट पास होते म्हणजे ते काय वेव्ह नेचर दाखवतंय, राईट. किंवा काही डिफ्रॅक्शन येतंय, काही इंटरफरन्स येतोय, तर आपण काय म्हणतोय की जे लाईट आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनलाच मी लाईट म्हणतोय आता. सो दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हॅज अ वेव्ह नेचर. व्हेरी सिम्पल. बघा, मी खूप कॉम्प्लिकेट करून गोष्टी नाही सांगत आहे. आपण जे आपण डे टू डे लाईफ मध्ये बघतो, जसं लाईट आपण बघतो की एखाद्या दुकानात शॉपमध्ये लाईट चालू आहे आणि ग्लास जर ट्रान्सपरंट असेल तर ती लाईट आपल्याला क्लिअरली दिसते. सो दॅट मीन्स व्हॉट, द लाईट इज गेटिंग ट्रान्सफर फ्रॉम दॅट मॅटर, म्हणजे काय, त्याला वेव्ह नेचर आहे, राईट. किंवा काहीतरी इंटरफरन्स कॉज करत असेल तर त्याचं नेचर वेव्ह असं आहे. सो दुसरं काय दिसतं मला, मॅटर लाईक पार्टिकल नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. एक छोटासा एक्सपेरिमेंट आहे तुमच्या सिलेबसमध्ये, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, आणि एक ब्लॅक बॉडी रेडिएशन मधून एक कन्सेप्ट आहे, या दोघं गोष्टीवरून. सो अकॉर्डिंग टू ब्लॅक बॉडी रेडिएशन किंवा ब्लॅक बॉडी रेडिएशन and photoelectric effect suggest किंवा supports particle nature of electromagnetic waves किंवा electromagnetic radiation, राईट. आता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे तर खूप सोपं होतं लक्षात घ्यायला, पण हे जेव्हा मी ब्लॅक बॉडी रेडिएशन लिहितोय किंवा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट लिहितोय, तर आम्ही या गोष्टी पाहिलेल्या नाहीत. आम्हाला कसं कळेल की एखाद्या गोष्टीचं पार्टिकल नेचर आहे, तर ते कळवण्यासाठी ब्लॅक बॉडी रेडिएशन आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हे तर आम्ही पाहिलेलं नाही. सो नीड नॉट टू वरी. ब्लॅक बॉडी रेडिएशन काय असं बाळांनो, की अशी आयडियल बॉडी जी टोटल रेडिएशन जे असतात ते म्हणजे ऍब्सॉर्ब करून घेणार, ठीक, आणि त्याचं टेम्परेचर हायेस्ट इन्फायनाइट जाऊ शकतं लॉजिकली, ते एक्सपेरिमेंटली पॉसिबल नाहीये, ठीक ना. तर त्याला आपण म्हणतो ब्लॅक बॉडी रेडिएशन. आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय असं बाळांनो, ते तुमच्या सिलेबसमध्ये आहे, आणि हा इफेक्ट आपण शिकणार पण आहोत. जे सोलार पॅनल मध्ये जे फंक्शन चालतं ना, दॅट इज काइंड ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट तुम्ही म्हणू शकतात, राईट. किंवा मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर तुम्ही एखादा स्टोन घेतला आणि तुम्ही किंवा तुमच्या हातात एखादी गोष्ट आहे ती जर तुम्ही कुठं मारली, तर म्हणजे काय, ते मॅटर होतं, ते कुठेतरी स्ट्राईक झालं, हे आपल्या डोळ्याने दिसतंय. म्हणजे काय, दॅट इज अ मॅटर, व्हॉट एव्हर वी थ्रोन दॅट इज अ मॅटर, किंवा पार्टिकल होतं ते. नाव द सेम बिहेवियर विल बी शोन बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, आणि ते आपण एक्सपेरिमेंटली प्रूव्ह पण करणार आहोत युझिंग फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, जे तुमच्या सिलेबसमध्ये आहे, राईट. जर तुम्हाला वेळ भेटला तर यू जस्ट सी, सीजियम मेटल आपण इथं वापरतो फोटो इलेक्ट्रिक इफेक्टसाठी, आणि कशा पद्धतीने तिथून इलेक्ट्रॉन इजेक्ट होतात वगैरे ह्या गोष्टी जर तुम्हाला वेळ भेटला तर प्लीज डू वॉच दॅट, ठीक. तोपर्यंत तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्या की जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे ते वेव्ह सारखं पण बिहेव करतात आणि पार्टिकल सारखं पण बिहेव करतात. सर मग आम्ही कोणतं कन्सिडर करायचं, तर हा डायलेमा, हे जे कन्फ्युजन होतं हे अवॉइड करण्यासाठी आपल्याला हे ऍक्सेप्ट करायला लागतं, कारण की सगळं फॅक्ट ते तिकडच एक दिशा दाखवताय की जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे त्याला वेव्ह नेचर पण आहे आणि पार्टिकल नेचर पण आहे, म्हणून ही गोष्ट आपल्याला ऍक्सेप्ट करायला लागली. सो टू अवॉइड द डायलेमा ऑफ बोल बेटा, डायलेमा म्हणजे काय, आपल्याला काहीतरी एक कन्फ्युजन होतं, राईट. सो हा डायलेमा अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय करायला लागलं बाळांनो,
ऍक्सेप्ट करायला लागलं टू अवॉइड डायलेमा ऑफ वेव अँड पार्टिकल नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. It was necessary to accept both wave and particle nature of इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. थोडक्यात शॉर्ट लिहून टाकू ना आपण, बऱ्यापैकी वेळा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे नाव पाहिलंय. सो आपल्याला ते ऍक्सेप्ट करायला लागतं आणि त्यालाच आपण हेडिंग केअरफुली बघा, वेव पार्टिकल ड्युअलिटी, दोगला बिहेवियर. ठीक ना. सो वेव पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. त्याला अजून थोडक्यात जर आपल्याला अजून डिटेलमध्ये पाहायचं असेल, सो व्हेन लाईट इंटरॅक्ट, अजून थोडं अजून सपोर्ट करून घेऊया. when light कुणासोबत इंटरॅक्ट करते लाईट, व्हॉट मॅटर सोबत. ठीक ना. when light interacts with matter, right, behaves as stream of particles. म्हणजे काय, जी लाईट आहे ना त्याच्यामध्ये छोटे 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 पार्टिकल आहे, त्या सगळ्या पार्टिकलची स्ट्रीम आपण आदळतोय म्हणजे स्ट्राइक करतोय. सो व्हेन लाईट इंटरॅक्ट्स विथ मॅटर बिहेव ॲज स्ट्रीम ऑफ पार्टिकल्स कॉल्ड ॲज व्हॉट बेटा, कॉल्ड ॲज फोटॉन. त्या पार्टिकल्सला आपण काय म्हणतो, फोटॉन. and when light, जेव्हा आपण एखाद्या मॅटर सोबत इंटरॅक्शन करत नाहीये तेव्हा आपल्याला काय दिसतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. when light propagates, म्हणजे काय, कुठल्या मॅटर सोबत इंटरॅक्ट करत नाहीये. ठीक ना. it behaves as इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. पुढे फोटॉन बद्दल पण आपण डिटेलमध्ये माहिती बघणारच आहोत. आय होप तुम्हाला इथपर्यंत जे वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी होतं. आता आपण हे का शिकतोय, थोडक्यात परत मागे जातो मी. बोहरने ह्या माहितीचा आधार घेतला की वेव्ह पार्टिकल नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, म्हणजे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे त्याचं वेव्ह नेचर पण आहे, पार्टिकल नेचर पण आहे. हा पहिला स्टडी आपण पाहिला. दुसरा स्टडी आपण बघणार आहोत हायड्रोजन स्पेक्ट्रमचा. ठीक ना. तो आपण थोडा पुढे बघणार आहोत. पण तुम्हाला वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी जर कळलं असेल तर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हा जे पहिलं फाइंडिंग होतं याला अजून आपण थोडं जास्त एक्सप्लोर करूया, थोडी याच्याबद्दल माहिती बघून घेऊया आपण. राईट. सो लेट्स सी की हे जे वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी जर तुम्हाला कळलं असेल तर हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन तुम्हाला थोडक्यात इथं एक डायग्राम दाखवलेली आहे. ठीक ना. दिस इज व्हॉट आपण हे जे दाखवलेलं, दिस आर वेव्स. या वेव्स काय होतात, प्रोपॅगेट होत आहेत. जेव्हा प्रोपॅगेट होत आहे त्यांचं नेचर असणार आहे वेव्ह नेचर, पण ते कुणावर आदळलं तर त्याचं नेचर असणार आहे पार्टिकल नेचर. तर आता ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या अजून काही कॅरेक्टरिस्टिक आहेत इम्पॉर्टंट, ते आपण बघून घेऊया. तत्पुरतं तुम्ही फक्त काही ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, ह्या लांबीला मी काय म्हणतोय, वेव्हलेंथ. ठीक ना. याला काय म्हणतोय मी, ट्रफ. आणि जे व्हर्टिकल आहे त्याला काय म्हणतोय मी, क्रेस्ट म्हणतोय. मी अजून इथं एक दोन गोष्टी ऍड करून टाकतो. ही जी हाईट असते बाळांनो, या हाईटला मी म्हणतो ए. इज व्हॉट बेटा, एम्प्लिट्यूड. इथं अच्छा इथं दिलेलं पण आहे, आपल्याला लिहायची गरज नाही, ऑलरेडी मेन्शन आहे. ही जी हाईट आहे बाळांनो, या हाईटला काय म्हणतो मी, एम्प्लिट्यूड. ही जे डिस्टन्स आहे, एक क्रेस्ट आणि परत दुसरी ट्रफ, टू सक्सेसिव्ह क्रेस्ट अँड ट्रफ यांच्यामधलं डिस्टन्स जे आहे त्याला मी काय म्हणतो बाळांनो, वेव्हलेंथ. ठीक ना. इथून हे जे आहे बाळांनो, एक काय, वन इज अ मॅग्नेटिक फील्ड अँड वन इज व्हॉट बेटा, इलेक्ट्रिक फील्ड. ठीक ना. ते तुम्हाला दोघं ऍक्सिसला मेन्शन केलेलं आहे.
तर या सगळ्यांची माहिती आपण पुढे बघणार आहोत की यांचा यूज कशा पद्धतीने आपण करणार आहोत कॅरेक्टरिस्टिक ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन शिकताना. ठीक, तर दिस इज अ डायग्राम ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ओके, त्याच्यामध्ये दोन कंपोनंट आहेत, एक इलेक्ट्रिक फील्ड, एक मॅग्नेटिक फील्ड. हाईटला आपण म्हणतो अँप्लिट्यूड, क्रेस्ट आणि दुसरी ट्रफ, दोघांमधला डिस्टन्स वेव्हलेंथ, किंवा मी याला थोडक्यात अजून बेटर करून देतो. हे जे डिस्टन्स आहे दोन क्रेस्टच्या मधलं, याला पण मी काय म्हणतो बाळांनो, वेव्हलेंथ. बघा, दिस डिस्टन्स इज सेम, किंवा तुम्ही इथून हे जर डिस्टन्स पाहिलं, दिस इज ऑल्सो व्हॉट बेटा, वेव्हलेंथ. हे काय, वेव्हलेंथ. ठीक आहे, आपण बघूया इन डिटेल हे पुढे. सो पहिला आहे बाळा वेव्हलेंथ. काय असतं वेव्हलेंथ, आपण आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन डायग्राम मध्ये बघत होतो. सो द डिस्टन्स बिटवीन, वेव्हलेंथ लॅम्बडाने मेन्शन करतो ऑब्वियसली. द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह, आपण याला क्रेस्ट म्हणतो किंवा ट्रफ. क्रेस्ट. आता तुम्ही केअरफुली बघा, जेव्हा डायग्राम दाखवत होतो, दिस हे वरती जे आहे ना दॅट इज क्रेस्ट, आणि जे खाली आहे ते काय बघा, ट्रफ. तर आयदर डिस्टन्स बिटवीन टू क्रेस्ट किंवा दोन ट्रफ मधलं, तुमच्या बुक मध्ये फक्त क्रेस्ट मेन्शन असेल किंवा फक्त ट्रफ मेन्शन असेल, बट आयदर क्रेस्ट किंवा ट्रफ दोघांमधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, वेव्हलेंथ. सो द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह क्रेस्ट or two consecutive is called as what beta, is called as wavelength. सिंबल काय रे, सिंबल आहे लॅम्बडा. या सिंबलला काय म्हणतो मी, लॅम्बडा. केअरफुली बघा, आता लॅम्बडा मेन्शन करताना केअरफुली बघा, याचं एसआय युनिट काय असेल, एसआय युनिट इज मीटर. बघा डिस्टन्स आलं म्हणजे ऑब्विसली युनिट काय असणार याचं, मीटर. द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह क्रेस्ट और टू कॉन्सिक्युटिव्ह ट्रफ. ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला सर आम्हाला थोडं कन्फ्युजन झालं, परत एकदा सांगा. सो मला माहिती आहे तुमच्या डोक्यात काय डाऊट असणार आहे, तो मी परत सांगतो. सर तुम्ही इथं एक क्रेस्ट आणि एक ट्रफ मधलं अंतर पाहिलं. परत बघा सर, इथं वेव्हलेंथ तर आम्हाला असं दाखवलेलं, एक क्रेस्ट पूर्ण आणि एक ट्रफ पूर्ण, यांच्यातलं अंतर एक वेव्हलेंथ दाखवलंय. तुम्ही तर सांगताय तर दोन क्रेस्ट किंवा दोन ट्रफ मधलं अंतर, या तिघ गोष्टी एकच आहेत. बघा हे तुम्ही मॅथमॅटिकली जरी मेजर केलं तरी मला इथून ही जी वेव्ह एक क्रेस्ट आणि एक ट्रफ पूर्ण होते, किंवा मी इथून बघा डिस्टन्स कुठून घेतलं बाळा नो, मी इथून राईट त्या हायेस्ट हाईट पासून. दोन क्रेस्ट किंवा दोन ट्रफ या तिघ गोष्टी सेमच आहेत. दिस हाईट इज नथिंग. आता तुम्ही असं कन्सिडर करा, बघा वन टोटल क्रेस्ट प्लस वन टोटल ट्रफ म्हणजे एक वेव्हलेंथ आहे. सर हे तर पुस्तकात मेन्शन आहे, आम्हाला कळलं, पण तुम्ही जे सांगितलं ते नाही कळलं. मी परत एकदा सांगतो, वन क्रेस्ट प्लस वन ट्रफ, वन वेव्हलेंथ. बहुत बढ़िया. मी तर थोडं साइड मध्ये लिहून टाकतो, वन क्रेस्ट प्लस वन ट्रफ इज इक्वल टू वेव्हलेंथ. याच्यात काहीच डाऊट नाही. सर पुस्तकात मेन्शन आहे, आम्हाला याच्यात काहीच डाऊट नाही, उलट तुम्ही सांगितलं जास्त डाऊट आला. आपण तो डाऊट क्लिअर करून घ्या. ही एक पूर्ण बघा मी जे डिस्टन्स मेन्शन केलेलं आहे, आता आपण फक्त क्रेस्ट बद्दल माहिती बघून घ्या. आता बघा इथून जे डिस्टन्स मेजर केले यांच्यामध्ये ही ट्रफ पण येते बघा. सो वन ट्रफ आलं, प्लस इथं काय हाफ क्रेस्ट प्लस हाफ क्रेस्ट प्लस हाफ क्रेस्ट आलं का, वन क्रेस्ट. आय होप तुमचं कन्फ्युजन क्लिअर असेल. हे जस्ट तुम्हाला एक्सप्लेन करण्यास सांगितलं. तसंच तुम्ही इथं बघा वन टोटल क्रेस्ट, वन क्रेस्ट प्लस इकडचा हाफ ट्रफ घेतला, इकडचा हाफ ट्रफ घेतला म्हणजे एक ट्रफ आलं का रे. सो वन क्रेस्ट प्लस वन ट्रफ यांना आपण काय म्हणतो, वेव्हलेंथ किंवा द डिस्टन्स बिटवीन
टू क्रेस्ट किंवा डिस्टन्स बिटवीन टू ट्रफ विल बी इक्वल टू व्हॉट बेटा 1 वेवलेंथ. तर बघा तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू सगळ्या गोष्टी सांगितल्या मी. तर ऑर करून ऑर डिस्टन्स ऑफ 1 क्रेस्ट प्लस 1 ट्रफ याला आपण काय म्हणू वेवलेंथ म्हणू. तर याच्यावर तुम्हाला कितीही कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन विचारला गेला सो यू मस्ट बी एबल टू सॉल्व द क्वेश्चन. याच्यावरचे क्वेश्चन पण आपण पुढे बघणार आहोत. केअरफुली बघा. पुढचं काय बाळांनो फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी आता बघा जसं की एक उदाहरण घेऊया. हा शिवाजीनगरच्या स्टॉपवरून शिमला बस स्टॉपवरून 100 बसेस एका तासात जातात. किती 100 बसेस एका तासात जातात. पण मी जर पुणे विद्यापीठाच्या बस स्टॉपवर जर थांबलो तर त्या बस स्टॉपवरून 50 बसेस एका तासात जातात. मी जर त्याच्याऐवजी औंधच्या बस स्टॉपला जर थांबलो तर तिथून 20 बसेस एका तासात जातात. म्हणजे फ्रिक्वेन्सी औंधला आहे 20 बस पर आवर, पुणे युनिव्हर्सिटीला आहे 50 बसेस पर आवर आणि शिमला बस स्टॉपला आहे 100 बसेस पर आवर. याला आपण काय म्हणतो फ्रिक्वेन्सी. तर इथं पण फ्रिक्वेन्सी आपल्याला त्याच पद्धतीने बघायची आहे. तर फ्रिक्वेन्सी काय असेल बाळांनो नंबर ऑफ वेव्स. इथं काय होतं नंबर ऑफ बसेस, इथं काय नंबर ऑफ वेव्स. तर लिहून टाकूया नंबर ऑफ वेव्स. आता या वेव्स आपण कशा मेन्शन करतो बाळांनो राईट. एक टोटल आता आपण वेवलेंथ पाहिली तिथूनच या वेव्स आलेल्या आहेत. ठीक ना. सो द नंबर ऑफ वेव्स दॅट पास a given point in 1 second it's called as what beta is called as frequency, right. याला आपण सिंबल काय आहे बाळांनो याचा सिंबल काय आहे न्यू. याला प्रोनाउन्स करताना तुम्ही न्यू असं प्रोनाउन्स करा काही हरकत नाही. ठीक ना. आणि एसआय युनिट काय होतं बाळांनो याचं एसआय युनिट इज व्हॉट बेटा हर्ट्ज. ठीक ना. हर्ट्ज लिहिताना याला आपण HZ असं लिहू. ऑर पर सेकंद टाइम. बघा फ्रिक्वेन्सीला आपण परत कोरिलेट करून घेऊया. फ्रिक्वेन्सी काय होती शिमला बस स्टॉपवरून 100 बसेस एका तासात जातात. पुणे युनिव्हर्सिटी म्हणजे 100 बसेस पर आवर, 50 बसेस पर आवर, 20 बसेस पर आवर. इथं नंबर ऑफ वेव्स पर युनिट टाइम, नंबर ऑफ वेव्स इन 1 सेकंड. तिथं आपण आवर पकडला. इथं काय किती वेव्स एका पर्टिक्युलर पॉइंट पासून तो पॉइंट आपला शिमला बस स्टॉप होता. इथं आपला एक फिक्स पॉइंट करून घेऊया. डायग्रामला परत जाऊया आपण. ठीक ना. डायग्राम एक पर्टिक्युलर पॉइंट मी मार्क करून घेतो. या पॉइंट मधून एका सेकंदात किती वेव्स पास होत आहेत, एका सेकंदात किती वेव्स पास होत आहेत दॅट इज अ फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. काय असणार बाळा फ्रिक्वेन्सी ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट अजून थोडासा वेगळा कन्सेप्ट आहे ते आपण शिकणार आहोत. फ्रिक्वेन्सी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जर तुम्हाला कळलं असेल तर आपण पुढे जाऊया. आय होप फ्रिक्वेन्सी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन सगळ्या मुलांना एकदम क्लिअरली कळलं असेल. फ्रिक्वेन्सी काय आहे नंबर ऑफ वेव्स दॅट पास थ्रू अ गिवन पॉइंट pass through a given point in 1 second is called as what beta frequency of that electromagnetic radiation. पुढचा आहे बाळांनो वेव्ह नंबर. राईट. वेव्ह नंबर याचा सिंबल पण आपण लिहिलेलं. आता हा वेव्ह नंबर एक्झॅक्टली जर पाहायचं म्हटलं तर याच्या नावातच याचा अर्थ दळला. नंबर ऑफ वेव्स. वेव्ह नंबर म्हणजे काय नंबर ऑफ वेव्स इन अ पर्टिक्युलर डिस्टन्स. त्यालाच आपण काय म्हणू. आता डेफिनेशन लिहून टाकूया आपण. ठीक ना. सो wave number is the number of wavelength wave number is number of wavelengths, right, per unit length, याचा आपण जर सिंबल पाहिला तर सिंबल इज व्हॉट बेटा न्यू बार. ठीक ना. सिंबल लिहून टाकूया आपण.
सिम्बॉल इज इक्वल टू व्हॉट बेटा, न्यू बार. आपण जर याचं एसआय युनिट जर पाहायला गेलं तर हे असं बघा पर मीटर किंवा एसआय युनिट पर मीटर, राईट. तो तुम्ही इथं एक मी अजून एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला पण लिहून टाकतो. वेव्ह नंबर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट बेटा, लॅम्बडा. लॅम्बडाच्या, कारण की बघा लॅम्बडा काय होतं, वेव्हलेंथ. एक मी डिस्टन्स फिक्स करून घेतो, एवढं डिस्टन्स आहे माझ्याकडे, ठीक आहे ना. आणि सेम दुसऱ्या ठिकाणी तेवढंच डिस्टन्स काढून घेतो मी. इथं वेव्ह काढतो मी. थोडं जास्तच घाणेरडी झाली डायग्राम, राईट. मी इथं काढतो, राईट. बघा इथं किती वेव्ह आहे, 1 2 सव्वा 2. इथे किती, 2 वेव्ज आहेत, 2 कम्प्लीट वेव्ह आहेत. इथे किती वेव्ह आहेत बाळांनो, 1 1 2 3 4 4.5 5. म्हणजे इथं पर्टिक्युलर डिस्टन्स मध्ये नंबर ऑफ वेव्ज असते, इथं पर्टिक्युलर डिस्टन्स मध्ये नंबर ऑफ वेव्स कमी आहेत. म्हणजे वेव्ह नंबर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट बेटा, वेव्हलेंथ. वेव्हलेंथ जेवढी मोठी तेवढा वेव्ह नंबर कमी. म्हणजे नंबर ऑफ वेव्स इन अ पर्टिक्युलर डिस्टन्स, वेव्ह नंबर इज अ नंबर ऑफ वेव्हलेंथ पर युनिट लेंथ, आणि ते युनिट आपलं जनरली असतं पर मीटर. एका मीटर मध्ये किती वेव्हलेंथ्स आहेत, किती वेव्स आहेत, त्याला आपण काय म्हणू बाळांनो, वेव्ह नंबर म्हणू. आणि वेव्ह नंबर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट बेटा, वेव्हलेंथ. आय होप वेव्ह नंबर पण सगळ्या मुलांना कळलं असेल. पुढचा आहे बाळांनो अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड खूप सोपी गोष्ट आहे, पण तरी आपण या डायग्राम मधून बघून घेऊ. आपण एक डायग्राम काढली होती हा, की जर मी वेव्हलेंथ काढतोय, हा वेव्स काढतोय, तर क्रेस्ट ट्रफ क्रेस्ट, तर ही जी हाईट होती ना बाळांनो, ही हाईट काय होती रे बाळांनो, अँप्लिट्यूड. ही हाईट काय होती, अँप्लिट्यूड. सो जे आपण डायग्राम मध्ये पाहिलं तेच आपण डेफिनेशन मध्ये पण लिहिणार आहोत. सो डेफिनेशन मध्ये आपण काय लिहिणार आहोत बाळा, अँप्लिट्यूडच्या, अँप्लिट्यूड ऑफ वेव्ह इज अ हाईट ऑफ द क्रेस्ट. अँप्लिट्यूड ऑफ वेव्ह काय, height of what beta, crest or depth of the trough. Amplitude of wave is height of the crest or, आता हे तुमच्या बुक मध्ये जरी नसेल काय फरक नाही पडत. दिस इज ऑल्सो व्हॉट बेटा, एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड, ठीक ना. और डेप्थ ऑफ द ट्रफ, यालाच काय म्हणू बाळांनो आपण, यालाच काय म्हणू आपण, एम्प्लिट्यूड. आता मला सांगा सिंबल काय आहे याचा, सिंबल ए. मला सांगायचं एसआय युनिट काय असेल रे, हाईट लेंथ काय असणार आहे रे, मीटर. मला सांगा एक इम्पॉर्टंट नोट पण लिहून टाकतो मी, ज्याच्यामध्ये इंटेन्सिटी ऑफ लाईट जे असते ना ते व्हेरी इम्पॉर्टंट आहे. सो लेट मी राईट अ नोट, राईट. सो इंटेन्सिटी ऑफ लाइट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम्पलीट्यूड का स्क्वायर. सो आई इज व्हाट बेटा, इंटेंसिटी ऑफ लाइट, आणि ए इज व्हाट बेटा, एम्पलीट्यूड. आय होप इट इज क्लिअर. हे रिलेशन तुम्हाला पुढे आता जे रिलेशन सांगतो ना, मस्त एक फॉर्म्युला बुक बनवा आणि लिहायला सुरुवात करा, कारण आता कुठे थोडे थोडे फॉर्म्युलेज सुरू झालेले आहेत, ठीक आहे ना. अच्छा, तुम्हाला फ्रिक्वेन्सीचा पण एक फॉर्म्युला सांगून टाकतो. हा इथं लास्ट मध्ये न्यू इज इक्वल टू व्हाट बेटा, फ्रिक्वेन्सी. न्यू इज इक्वल टू सी बाय लॅम्बडा. न्यू इज व्हाट, फ्रिक्वेन्सी. लॅम्बडा इज व्हाट, वेवलेंथ. सी काय आहे बाळांनो, वेलोसिटी ऑफ लाइट. वेलोसिटी ऑफ लाइट. न्यू काय आहे तुमचा, न्यू काय, फ्रिक्वेन्सी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. फ्रिक्वेन्सीला तुम्ही वेलोसिटी असं पण पुढे म्हणू शकतात. लॅम्बडा काय बाळा तुमचा, वेवलेंथ. आता ही वेलोसिटी ऑफ लाइट ही आपण पुढे बघणारच आहोत की हे वेलोसिटी ऑफ लाइट एक्झॅक्टली काय असते, किती असते, तर ते आपल्याला बघायचंच आहे, राइट. आय होप तुम्हाला जे कैरेक्टरिस्टिक होते इलेक्ट्रोमैग्नेटिक, स्टोरी कहां से शुरू हुई थी बेटा,
स्टडी पासून बोहरला असं दिसलं की जे काही स्टडी आहे ते स्टडी ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये इम्पॉर्टंट आहे, ते यूज करायला पाहिजे. त्याच्यातले 2 स्टडी होते. पहिला होता वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी, ते आपण पाहिलं. वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी नेक्स्ट स्लाइडवर, राईट. इथं वेव्ह आणि पार्टिकल दोघं नेचर ऑफ लाईट पाहिलं. आता नेक्स्ट स्टडी आपल्याला बघायचं बघा, हायड्रोजन स्पेक्ट्रम, राईट. सो तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बद्दल थोडक्यात जास्त माहिती आपण पाहिली. इथे एक छोटासा एक क्वेश्चन दिलेला आहे एम्प्लिट्यूड नंतर. हा ऑन द बेसिस ऑफ तुमचा जो वर्ड आता आपण जे कन्सेप्ट पाहिलो, फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ, राईट, त्यांच्या बेसिसवर हा क्वेश्चन आहे. तो क्वेश्चन आपण एक बघून घेऊया. ओके, बघा क्वेश्चन मध्ये गिवन काय काय आहे त्या गोष्टी. विजिबल लाईट हॅज अ वेव्हलेंथ लॅम्बडा किती दिलेला आहे बाळांनो? 400 नॅनोमीटर, राईट. आणि दुसरं किती दिलं, मी याला लॅम्बडा 1 म्हणून टाकतो. लॅम्बडा 2 दिलेला आहे मला किती? 750 नॅनोमीटर, राईट. एक्सप्रेस दिस व्हॅल्यूज ऑफ वेव्हलेंथ इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी. आपल्याला वेव्हलेंथला फ्रिक्वेन्सी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आपल्याला गिवन फॉर्म्युला काय आहे बाळांनो? इम्पॉर्टंट फॉर्म्युला टू यूज काय बाळांनो? न्यू इज इक्वल टू सी बाय लॅम्बडा, राईट. तर सी ऑलरेडी तुम्हाला बोललो तो सी इज व्हॉट बेटा? वेलोसिटी ऑफ लाईट. लॅम्बडा तुम्हाला गिवन आहे, न्यू काढायचा आहे. सो न्यू इज इक्वल टू व्हॉट? आता आपल्याला न्यू काढायचा आहे, तर मी दोघांसाठी करस्पॉन्डिंग न्यू काढून घेतो. न्यू 1 इथं न्यू 2. तर मला लॅम्बडा फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट तुम्हाला सांगतो. लॅम्बडाच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेतो. इथं 400 नॅनोमीटर आहे. नॅनोमीटर टू मीटर मध्ये, कारण की आपल्याला ऑब्व्हियसली एसआय युनिट इज मीटर. तुम्ही व्हेलोसिटी ऑफ लाईट पण जर नॅनोमीटर मधले 1 ॲज सेम, वरचा आणि खालचं दोघांची युनिट सेम असायला पाहिजे. जे आपलं व्हेलोसिटी ऑफ लाईट असते बाळांनो, ती असते 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. 3 किंवा 2.99 असते, काही फरक नाही पडत. आपण त्याला 3 लिहितो. 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. तर आपल्याला याला पण मीटर मध्ये कन्वर्ट करायचे. नॅनोमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतो? 10⁹ ने मल्टिप्लाय करतो. हे झालं मीटर मध्ये. दुसरं न्यू 2 किती बाळांनो? अगेन व्हेलोसिटी ऑफ लाईट सी इज इक्वल टू, आपण त्या लास्ट स्लाइडवरच लिहून टाकूया ना, म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्हेलोसिटी ऑफ लाईट जेव्हा पण क्वेश्चन येईल तुम्हाला या एकाच ठिकाणी. हे किती बाळांनो? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड और 2.99 × 10⁸ मीटर पर सेकंड. ही ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे, पण आपण त्याला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करताना जस्ट 3 घेतलं, दॅट इज मोर दॅन इनफ. तर आपण ही इक्वेशन जस्ट सॉल्व करून घ्यायचे अँड दॅट इज हाऊ वी गेट आन्सर. 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. इथं 750 × 10⁻⁹ मीटर. मीटर विल गेट कॅन्सल. युनिट काय शिल्लक राहतं तुमचं? पर सेकंड. हे पर सेकंड युनिट कुठं पाहिल्यासारखं वाटतंय का? फ्रिक्वेन्सी बघा रे पोरांनो, फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आहे? पर सेकंड किंवा हर्ट्झ. मी याला असं पण म्हणू शकतो, जस्ट हर्ट्झ असं पण. बाकी राहिलेलं यू कॅन जस्ट सिम्पली -9 वरती जाताना किती होणार? +9. सो 14. तो हे साधारणतः तुमचं किती होऊन जाणार? 7.5 × 10⁻14 पर सेकंड किंवा हर्ट्झ आर 7.5 × 10⁻14 हर्ट्झ. दोघं युनिट सेमच आहेत, राईट. दुसरं किती येणार आहे बाळांनो तुमचं? जस्ट सॉलिड -9 वरती जाताना +9 होणार. तो 16 17. हे इकडं यू कॅन राईट 300. सो हे किती होणार तुमचं? 4, राईट. 4 × 10⁻, किती होणार बाळांनो? 14 पर सेकंड, किंवा तुम्ही याला 14 पर हर्ट्झ असं पण म्हणू शकतात. आय होप द क्वेश्चन इज क्लिअर टू एव्हरीवन, राईट. आय होप इट इज क्लिअर. सो आता हे शिकत असताना आपल्याला थोडं इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रा काय असतो त्या गोष्टी पण माहिती असणं खूप गरजेचं आहे, राईट. तर पुढच्या स्लाइड पासून आपण बघून घेऊया इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम काय असतं. सो लाईट हॅज अ वाईड रेंज ऑफ द स्पेक्ट्रम. म्हणजे जी आपण लाईट असते त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ एनर्जी असू शकते, किंवा लाईट हॅज अ डिफरंट वेव्हलेंथ. आपण थोडक्यात आता वेव्हलेंथ शिकत होतो, वेव्हलेंथ बद्दलच बोलूया,
ठीक ना. तो डिफरंट लाईट हॅज अ डिफरंट वेवलेंथ, राईट. म्हणजे आपण जो घरातला रेड लॅम्प आहे किंवा एलईडी बल्ब आहे, दोघांच्या वेवलेंथ ऑब्व्हियसली वेगवेगळ्या असणार. वेवलेंथ इज डायरेक्टली रिलेटेड टू एनर्जी, ते आपण पुढे बघणार आहोत. ते कसं रिलेटेड असतं ते पण लिहून टाकतो, ठीक ना. एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एच इंटू न्यू, आणि न्यू आपल्याला माहिती आहे सी बाय लॅम्बडा. सो ई इज इक्वल टू एच सी बाय लॅम्बडा. सो लॅम्बडा इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट बेटा, एनर्जी. तर मी असं लिहून टाकू का, एनर्जी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. म्हणून ह्या गोष्टी जर आपल्याला माहिती असेल, जर लॅम्बडा वेगवेगळा होतोय म्हणजे रेड लाईटचा जो वेवलेंथ आहे म्हणजे लॅम्बडा तो वेगळा असला तर त्याची एनर्जी पण वेगळी असणार. हे इक्वेशन मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. हे आत्ता जस्ट मला एवढं दाखवायचं होतं, एनर्जी आणि वेवलेंथ हे इनवर्सली प्रोपोर्शनल, म्हणजे इनवर्सली प्रोपोर्शनल पण जाऊ द्या, काहीतरी तर रिलेशन आहे. वेवलेंथ वेगवेगळं म्हणजे एनर्जी पण वेगवेगळी असणार. हे इक्वेशन्स आपण पुढे बघणार आहोत, राईट. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जर आपण बघत असणार तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बघताना आपल्याला काही इम्पॉर्टंट गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या आहेत, आणि त्या म्हणजे काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक radiations are of wide range of wavelengths. That is what beta electromagnetic spectrum. यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. जर तुम्ही गुगल केलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम तर तुम्हाला वेगवेगळ्या रिजनमध्ये त्या एक्झॅक्ट व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. जसं की जर मी ह्या व्हेरी लेफ्ट साईडला असं लिहिलं, मी काही रेंज लिहून टाकतो, ठीक ना. सो इथं रेंज काय आहे, मायक्रोवेव्ह, किंवा दुसरा पेन वापरून टाकूया आपण, मायक्रोवेव्स, ठीक ना. रेडियो वेव्स, IR, विजिबल, ठीक, UV, एक्सरे, गामा रेज, ठीक ना, एंड कॉस्मिक रेज. तर यांची रेंज तुम्ही बघायची आहे, ठीक ना. किंवा मी सरळ सरळ इथं असं लिहून टाकतो, इकडून ह्या साईडला जाताना मायक्रोवेव्ह पासून इकडे जाताना लॅम्बडा काय होते बाळांनो, लॅम्बडा डिक्रीजेस, आणि एनर्जी काय होत जाणार बाळांनो, एनर्जी इन्क्रीजेस, राईट. सो लॅम्बडा आणि फ्रिक्वेन्सीचं पण तुम्हाला रिलेशनशिप माहिती आहे. सो यू कॅन राईट द फ्रिक्वेन्सी ऑल्सो, राईट. तो केअरफुली बघा, दिस इज व्हॉट द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. तुम्हाला छान कलरफुल डायग्राम्स भेटतील, तिथे ऍक्च्युअल व्हॅल्यूज लिहिलेल्या भेटतील, राईट. सो यू जस्ट हॅव लुक अपॉन दोज व्हॅल्यूज, आणि आपण इथून इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम हा बघू शकतो, राईट. सो याच्या बेसिसवर आपल्याला एक परत क्वेश्चन दिलेला आहे, पॅरामीटर्स ऑफ ब्ल्यू अँड रेड लाईट आर 400 नॅनोमीटर अँड 750 नॅनोमीटर रिस्पेक्टिव्हली. विच ऑफ द फॉलोइंग टू इज हाफ हायर एनर्जी. मी तुम्हाला आज होमवर्क देतो, पण मी होमवर्क देण्याच्या अगोदर मी तुम्हाला हिंट पण सांगून देतो. एनर्जी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. दिस इज फर्स्ट हिंट, राईट. सो तुम्हाला लॅम्बडा दिलेला आहे, तर तुम्ही सरळ सरळ इथून लॉजिक सांगू शकतात की ज्याचा लॅम्बडा जास्त, वेवलेंथ जास्त, त्याची एनर्जी काय बेटा कमी. सो आन्सरच सांगून टाकलं. चला, 400 नॅनोमीटर हाय एनर्जी, हा, and 750 is what बेटा लो एनर्जी. हे जर तुम्हाला बाय कॅल्क्युलेशन सॉल्व करायचे, वी कॅन सॉल्व बाय कॅल्क्युलेशन ऑल्सो, बट जर MCQ असेल तर व्हाय टू गो फॉर इन डेप्थ. बट जर तुम्हाला सॉल्व करायचं असेल, यू कॅन जस्ट सिम्पली अप्लाय द फॉर्म्युला, E इज इक्वल टू HC बाय लॅम्बडा. हा फॉर्म्युला आपण पुढे बघणार पण आहोत, ठीक ना. H इज नथिंग बट प्लँक्स कॉन्स्टंट. अगेन लेट मी टेल यू, आपण इन डिटेल हा फॉर्म्युला बघणार आहोत. जर तुम्हाला इथून सरळ सरळ जर आन्सर भेटतोय, सो बेटर वी विल कीप दिस फॉर फर्दर, राईट. तुम्हाला या फॉर्म्युलानुसार जर तुम्हाला सॉल्व करायचं असेल, दिस इज फॉर होमवर्क. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा,
तुम्हाला एच ची व्हॅल्यू सांगून टाकतो. एच इज इक्वल टू 6.626 इंटू 10 की पावर 34 माइनस 34 जूल सेकंड. सो दिस इज द व्हॅल्यूज ऑफ व्हॉट बेटा, प्लँक्स कॉन्स्टंट. आणि प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू तुम्ही सबस्टिट्यूट करून आन्सर काढू शकता. राईट. आय होप द थिंग्स आर व्हेरी क्लिअर टू एव्हरीवन. ओके. नाव परत एकदा पार्टिकल नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनवर घेऊया आणि याच्यापासून काय काय आपल्याला गोष्टी कळल्या ते आपण बघून घेऊ. तो पार्टिकल नेचर जो है ये इसके बारे में हम लोगों ने ऑलरेडी जानकारी देखी थी. तो ये पार्टिकल नेचर में क्या होता है बेटा, हम दो एक्सपेरिमेंट देखते हैं. पहला होता है फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट और दूसरा होता है आपका ब्लैक बॉडी रेडिएशन. तो जब 1900 में जब प्लैंक्स ने इसके ऊपर एक्सपेरिमेंट करा था, सो इन 1900 Planck explained what beta, black body radiation using what beta, using particle nature of electromagnetic wave या electromagnetic radiation, electromagnetic रेडिएशन. राइट. सो इसका यूज करके जो ब्लैक बॉडी रेडिएशन रहता है बेटा, इसको एक्सप्लेन करा. सो इनकी थ्योरी के हिसाब से, सो अकॉर्डिंग टू हिज थ्योरी, क्या बोलते थे बेटा ये, इनकी थ्योरी के हिसाब से जो फ्रीक्वेंसी रहता है बेटा, ठीक है ना, तो माने जो भी एनर्जी रहता है, ठीक है, दैट इज डायरेक्टली रिलेटेड टू व्हाट बेटा, फ्रीक्वेंसी. सो एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हाट बेटा, फ्रीक्वेंसी एंड नॉट एम्पलीट्यूड. तो यहां पे ये इंपॉर्टेंट पॉइंट आप बोल सकते हो, ठीक ना. सो एनर्जी वाज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हाट बेटा, न्यू. फ्रीक्वेंसी के बराबर में था. इसको मैं अलग पेन से लिख देता हूं. और ये जो प्रोपोर्शनलिटी कांस्टेंट था बेटा, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू न्यू. और ये प्रोपोर्शनलिटी जो कांस्टेंट है, इसको हम लोग बाद में जाके प्लैंक्स कांस्टेंट से रिप्लेस कर देंगे बेटा, ठीक है ना, जिसको अपन आगे देखेंगे भी. सो और एक इंपॉर्टेंट बात इन्होंने बताई, जो स्मॉलेस्ट अमाउंट ऑफ एनर्जी होगा, स्मॉलेस्ट अमाउंट ऑफ एनर्जी जो कि पार्टिकल की वजह से आएगा, उसको बोल दिया बेटा क्वांटम. तो यहां पे लिख लेते बेटा क्वांटम. तो एक क्वांटम का मतलब क्या था बेटा, इन्होंने एक क्वांटम का मतलब हमको यहां पे समझाया है. सो स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ एनर्जी, स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ एनर्जी that can be absorbed or released. ठीक ना. म्हणजे जी सगळ्यात छोटी क्वांटिटी आहे एनर्जीची, ती कुठली आहे बाळांनो, क्वांटम. तर यांनी एक इक्वेशन, खूप छान इक्वेशन सांगितलं. हा प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट जो आहे ना बाळा, इथून आपण एक इक्वेशन बनवून घेऊया. E इज इक्वल टू व्हॉट बेटा, एच न्यू. तर इथं ह्या इक्वेशनला मला अजून एक गोष्ट माहिती आहे, बरं मी याच्यातल्या ज्या गोष्टी आहेत, ई इज इक्वल टू व्हॉट बेटा, वेअर E is equal to what, energy of electromagnetic radiation, nu is equal to what बेटा, frequency. जे आपण ऑलरेडी पाहिलंय, एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. आणि एच इज इक्वल टू व्हॉट बेटा, प्लँक्स कॉन्स्टंट. राईट, प्लँक्स कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू होती बा 6.626 इंटू 10 की पावर मायनस 34 जूल सेकंड. ठीक, ही व्हॅल्यू होती. आता आपल्याला याच्यावरून मी अजून एखादं इक्वेशन रिअरेंज करून घेतो, जेणेकरून मी जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करेल त्या इक्वेशनचा मला फायदा होईल. तो दिस इज इम्पॉर्टंट इक्वेशन. तुमच्या स्टेट बोर्डच्या बुक मध्ये इथपर्यंत इट इज मोर दॅन इनफ. बट आपण अजून याला थोडं एक्सटेंड करून घेऊया. सिन्स न्यू इज इक्वल टू व्हॉट बेटा, सी बाय लॅम्बडा. तर मी काय लिहू शकतो, न्यू ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. देअरफॉर ई इज इक्वल टू व्हॉट बेटा, सी न्यूच्या जागेवर काय लिहितो मी, सी बाय लॅम्बडा. ई इज इक्वल टू एच सी बाय लॅम्बडा. हे पण एक इक्वेशन बनवू शकतो. त्या दोघे इक्वेशन वरून आपण जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे
ते आपण एक्सप्लेन करू शकतो की किती एनर्जी त्याच्यामध्ये आहे. जर आपल्याला फ्रिक्वेन्सी माहिती असेल किंवा वेव्हलेंथ माहिती असेल तर आपण ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं जे पार्टिकल नेचर होतं बाळा, ते पार्टिकल नेचर तो ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे, राईट. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे असतं बाळा ते दॅट इज बिहेव ॲज व्हॉट बेटा, दॅट इज कन्सिडर्ड ॲज स्ट्रीम ऑफ फोटॉन्स, म्हणजे स्ट्रीम ऑफ स्मॉल पार्टिकल्स. ठीक. सो इथं मी एक थोडक्यात लिहून टाकतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन थोडं व्यवस्थित लिहून टाकूया. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इज व्हॉट बेटा, स्ट्रीम ऑफ फोटॉन्स. आणि फोटॉन काय आहे, स्मॉलेस्ट एनर्जीचा जो क्वांटम आहे, क्वांटम दॅट इज एनर्जी. स्मॉलेस्ट एनर्जी केव्हा असेल, जेव्हा मी एक फोटॉन एवढी एनर्जी असेल. म्हणजे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स होते दॅट इज स्ट्रीम ऑफ स्मॉल स्मॉल पार्टिकल अँड दॅट स्मॉल पार्टिकल इज व्हॉट बेटा, फोटॉन. तर आपण ह्या फोटॉन बद्दल पण इथं माहिती पाहिलेली आहे, राईट. सो आपल्याला जेव्हा ह्या एनर्जी बद्दल आपल्याला जेव्हा बघायचंय तर आपण ते लिहून पण टाकूया वाटलंच तर, ठीक ना. सो एक स्लाइड अजून आपण याच्यात ऍड करून घेऊया. सो आईन्स्टाईनने हे पुढे इक्वेशन वाटलं किंवा मी फोटॉन काय असतो ते लिहून टाकूया. फोटॉन स्मॉलेस्ट पॅकेट ऑफ एनर्जी, राईट. पुढे जे आपलं E इज इक्वल टू एच नी होतं, तर आईन्स्टाईनने सिमिलर इक्वेशन वापरून एक इक्वेशन बनवलं. सो इन 1905 Einstein explained photoelectric effect. Einstein explained photoelectric effect, right, using what beta, this equation, Planck's theory, ठीक ना, using Planck's quantum theory, right. की जे फोटॉन आहेत ते स्मॉलेस्ट पॅकेट आहेत आणि ती एनर्जी आपण वापरतो, ठीक ना. सो ही कन्सिडर्ड व्हॉट बेटा, स्ट्रीम ऑफ फोटॉन. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इज इक्वल टू व्हॉट बेटा, स्ट्रीम ऑफ फोटॉन्स. म्हणजे त्याला वेव्ह म्हणा किंवा स्ट्रीम ऑफ फोटॉन्स. नदी, स्ट्रीम म्हणजे काय, नदी. तुम्ही त्याला वेव्ह म्हणा, एक कंटिन्यू, किंवा छोटे छोटे, नदीमध्ये काय वॉटर मॉलिक्युल्स आहेत, तर इथं त्या वेव्ह मध्ये छोटे पार्टिकल्स कुठले बाळांनो, फोटॉन हे तुमचे छोटे पार्टिकल्स आहेत, राईट. सो नेक्स्ट बघूया आपण लाईन इमिशन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन. तुमच्या बुकमध्ये खूप सारं थेरी दिली असेल, आपण ही थेरी न बघता आपण एक छोटासा एक ग्राफ बघून घेऊया आणि त्याच्यावरून पूर्ण लाईन इमिशन स्पेक्ट्रम आपण समजून घेऊया. जी इम्पॉर्टंट थिअरी आहे मी ती थोडक्यात 2-4 लाईन मध्ये सांगून टाकतो. जसं की आता तुम्हाला इथपर्यंत जर माहिती आहे, कुठल्याही गोष्टीला हीट किंवा एनर्जी दिली तर त्याच्यातले इलेक्ट्रॉन जे आहेत ते एक्साइटेड स्टेट मध्ये जाणार. तर आपण ही गोष्ट हायड्रोजन साठी अप्लाय करणार. सो व्हेन एनर्जी इज सप्लाइड टू, एनर्जी कुठल्या फॉर्म मध्ये, तुम्ही हीटच्या फॉर्म मध्ये देऊ शकतात, लाईटच्या फॉर्म मध्ये देऊ शकतात, राईट. हीट, लाईट, इलेक्ट्रिसिटी. सो व्हेन एनर्जी इज सप्लाइड टू ॲटम, देन काय काय होतं. पहिली गोष्ट, जेव्हा आपण एनर्जी सप्लाय करतो तेव्हा काय होतं, इलेक्ट्रॉन फ्रॉम ग्राउंड स्टेट, इलेक्ट्रॉन फ्रॉम ग्राउंड स्टेट गोज टू हायर एनर्जी लेवल, फ्रॉम लोअर एनर्जी टू हायर एनर्जी लेवल, त्याला आपण काय म्हणतो, गोज टू एक्साइटेड स्टेट. मी यालाच असं लिहून टाकू का, फ्रॉम लोअर टू हायर लेवल. आता तो इलेक्ट्रॉन जो एक्साइटेड स्टेटला गेलेला आहे तर तो काय होणार, काही वेळाने त्याची एनर्जी लूज करणार, परत ग्राउंड स्टेट मध्ये येणार. सो इलेक्ट्रॉन
from excited state loses energy in the form of energy. कशी लूज करतो तो? in the form of light, in the form of light, and comes to ग्राउंड स्टेट. आता हे जेव्हा लाईट लिबरेट करतो त्या लाईटला आपण ग्राफच्या फॉर्म मध्ये रेकॉर्ड करतो आणि त्यालाच म्हणतो आपण स्पेक्ट्रम. जर तो ऍटम वेन एनर्जी सप्लाइड टू ऍटम, हा ऍटम जर आपला हायड्रोजनचा ऍटम असेल तर हायड्रोजन ऍटम मधला इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेट पासून हायर स्टेट मध्ये जाणार. हायर स्टेट पासून जेव्हा लोअर स्टेट मध्ये येणार तेव्हा काही लाईट इमिट करेल आणि ती कोणत्या फॉर्म मधली कोणत्या वेव्हलेंथची लाईट तो लिबरेट करतो, कुठल्या लेवलची तो लाईट लिबरेट करतो, त्या फॉर्मला आपण ग्राफच्या फॉर्म मध्ये लिहून टाकतो. त्यालाच आपण काय म्हणतो? इमिशन स्पेक्ट्रम. सो थर्ड पॉइंट इथे लिहून टाकतो. when atom comes to ground state, it emits light and record or graph of emission is equal to what beta? emission spectrum. आता हाच इमिशन स्पेक्ट्रम आपण हायड्रोजन बद्दल शिकणार आहोत. तर आता आपण इथं थोडक्यात एनर्जी लेवल्स नुसार आपण ते बघणार आहोत. जसं की मी याला लिहितो, जसं इलेक्ट्रॉन्स. आता मी एक ऍटम काढतो, जसं की हा पॉझिटिव्ह म्हणजे न्यूक्लियस, त्याच्या भोवती काय आहेत? इलेक्ट्रॉन. दिस आर लेवल्स, म्हणजे N1 N2 N3 अशा पद्धतीने मी या एनर्जी सेल्सना नाव देतो. N1 N2 N3 N4 N5 म्हणजे शेल नंबर. शेल नंबर काय होत जातो बा? वाढत जातो. आता ह्या शेल नंबरवरून मी काय करतो? या शेल नंबरवरून मी एक ग्राफ बनवतो आणि दॅट ग्राफ विल बी व्हेरी हेल्पफुल इन अंडरस्टँडिंग व्हॉट बेटा दिस स्पेक्ट्रम. तर मी ग्राफ काढतो इथं N1 N2. आता मी सर्कल काढण्याची ऐवजी मी काय करतो? आय जस्ट सिम्पली ड्रॉ द लाइन्स. अरे वाय इट इज कमिंग डॉटेड लाईन. आपण इथं कलरफुल गोष्टी वापरून घेऊया. हा इथं सगळ्यात अगोदर ही जी शेल लेवल होती N1 N2 N3 N4 N5 N इन्फायनाइट, सर N इन्फायनाइट एक्झिस्ट, त्याच्यात जर इलेक्ट्रॉन नाही गेला आपल्याला बाय कॅल्क्युलेशन शिकायचं आहे. सो याला मी लिहितो शेल नंबर N इज इक्वल टू इन्फायनाइट. मी काय करतो इथं खूप साऱ्या मध्ये इन्फायनाइट पर्यंत पोहोचायच्या अगोदर आपण थोडं खालच्या लेवलला येऊन जाऊया. जसं की शेल नंबर मी इथं लिहितो 7 8 काही 8 9 10 11 12 13 14 15 16 इन्फायनाइट पर्यंत गेलं. 7 6 5 4 3 2 आणि 1 फायनली 1 पर्यंत आलो आपण. तर या शेल्सला अशा पद्धतीने लिहून घेतो. माझा डायग्राम एवढं छान नाहीये, पण तुम्ही नोटबुक मध्ये जेव्हा लिहिणार बाळांनो तेव्हा चांगल्या पद्धतीने केअरफुली याला मेन्शन करा. राईट. सो इलेक्ट्रॉन कुठं होता रे? ग्राउंड स्टेट मध्ये. ग्राउंड स्टेट मधून कुठं गेला? एक्साइटेड स्टेट मध्ये. आता एक्साइटेड कुठल्या लेवलला गेलेला आहे तो इन्फिनाइट मध्ये पण असू शकतो. कुठं? इन्फिनाइट मध्ये पण असू शकतो. पण जेव्हा तो N इज इक्वल टू 1 2 3 तो कुठल्या शेल मध्ये गेलेला आहे हे पाहण्यापेक्षा तो कुठल्या शेल मधून कुठल्या शेल पर्यंत रिटर्न येतोय हे इम्पॉर्टंट आहे. आता बघा आपण इथं काय लिहिलंय? इलेक्ट्रॉन एक्साइटेड स्टेट मध्ये जाणार, परत ग्राउंड स्टेटला येणार. तर मी त्या ग्राउंड स्टेट मध्ये येताना तो काय करणार? लाईट इमिट करणार. ग्राउंड स्टेट मध्ये हायर लेवलवरून खाली येताना. तर तुम्ही इथे ही जी डायग्राम पाहिली तर हे ऍटम अशा पद्धतीने शेल नंबर 1 2 3. तर मी याला ग्राफच्या फॉर्म मध्ये लिहून टाकतो. बघा जेव्हा तो इलेक्ट्रॉन ह्या शेल मधून इन्फायनाइट किंवा कुठल्याही शेल मधून जर तो इलेक्ट्रॉन N1 मध्ये रिटर्न येतोय
तो जर 8 मधून येतोय, तो 7 मधून येतोय, 6 मधून येतोय, इलेक्ट्रॉन 6 नंबरच्या शेलमध्ये गेला तर 6 नंबरच्या शेलमधून तो 1 नंबरच्या शेलमध्ये येतोय, 5 मधून येतोय, तो कुठूनही येऊ द्या, तो कुठूनही येऊ द्या, काही फरक नाही पडत, कुठल्याही शेलमधून त्याला 1 नंबरच्या शेलमध्ये येऊन द्या, आपल्याला ज्या लाईन्स मिळतात त्याला आपण म्हणतो बाळांनो लायमन. काय म्हणतो? लायमन सिरीज. तर लायमन सिरीज बद्दल लिहून टाकतो. इलेक्ट्रॉन फ्रॉम एनी शेल कम्स टू इलेक्ट्रॉन फ्रॉम एनी शेल कम्स टू n इज इक्वल टू 1. त्याला आपण काय म्हणू? लायमन सिरीज. आता तुम्हाला हे कळलं तर मी हे पुसून टाकतो. आता इलेक्ट्रॉन असं नेसेसरी नाही की तो नेहमी n1 मध्येच येणार, तो n2 मध्ये पण तर येऊ शकतो. काय होऊ शकतो बाळांनो? तो n2 मध्ये पण तर येऊ शकतो. तर मग त्याला काय म्हणणार? मी तर दुसरा कलर वापरून घेतो. आता जेव्हा इलेक्ट्रॉन कुठल्याही शेल मधून n इज इक्वल टू 2 मध्ये येत असेल, मी आता सगळ्या लाईन्स नाही लिहत, तुम्ही ओके ठीक आहे चला लिहूनच टाकतो, नाहीतर तुम्ही नंतर कन्फ्युज होणार. ठीक आहे ना? इलेक्ट्रॉन कुठल्याही शेल मधून जर n इज इक्वल टू 2 मध्ये येत असेल तर याला आपण काय म्हणतो? बाल्मर सिरीज. काय म्हणतो? बाल्मर सिरीज. इथं डेफिनेशन तीच, इलेक्ट्रॉन फ्रॉम एनी शेल कम्स टू n1. आता ऑब्व्हियसली खालून तर वरती नाही बघणार, हायर एनर्जी पासून लोअर एनर्जी पर्यंत. सो इथं डेफिनेशन तीच, इलेक्ट्रॉन फ्रॉम एनी शेल comes to what beta? From any shell comes to what beta? n is equal to 2. त्याला आपण काय म्हणणार? बाल्मर सिरीज. मी अजून सिरीज लिहून टाकतो, जसं की मी दुसरा कलर वापरून टाकतो. आता मला तो येणार आहे n3 मध्ये. कुठे येणार आहे बाळांनो? मी आता शॉर्टकट मारतो थोडासा, काही लाईन स्किप करतो. इथं काय म्हणणार आहे ना? पाश्चन सिरीज. काय म्हणणार? पाश्चन सिरीज. डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे, इलेक्ट्रॉन फ्रॉम एनी शेल कम्स टू व्हाट बेटा? n इज इक्वल टू 3. ठीक, मी अजून डायग्राम चेंज करत राहतो, जसं की मी आता इथं परत हाच कलर वापरून घेतो, आपल्याकडे चॉईस नाही जात. काय करूया आपण? इलेक्ट्रॉन फ्रॉम एनी शेल कम्स टू व्हाट बेटा? याला काय म्हणू? ब्रॅकेट. याला काय म्हणू आपण? ब्रॅकेट सिरीज. पुढे डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे. आणि लास्टचं आपण लिहून टाकूया, कुठल्याही शेल मधून तो जर n इज इक्वल टू 5 मध्ये येत असेल, याला काय म्हणतो मी? फंड सिरीज. काय म्हणतो? हे लिहिताना पी फंड लिहितो, पी इज सायलेंट, बट आपण याला सिंपली बोलताना काय म्हणू? फंड सिरीज. पी फंड म्हणा तुम्ही किंवा फंड, बिकॉज पी इज अ सायलेंट. सो तुम्ही त्या पद्धतीने बघा. आय होप इट इज क्लिअर. सो हा बेसिकल आहे हायड्रोजन स्पेक्ट्रम. याच्यासाठी एक इक्वेशन आहे, ते इक्वेशन आपण पुढच्या स्लाइडवर बघून घेऊया. की जसं रेडबर्ग इक्वेशन, याला इक्वेशनला काय म्हणतो मी? रेडबर्ग्स इक्वेशन. काय होतं बाळांनो? न्यू इज इक्वल टू व्हाट बेटा? 109,677 into what beta? 1 की पावर 1 upon n1 square minus 1 upon n2 square. आता इथं n1 काय असणार आहे आणि n2 काय असणार आहे हे आपल्याला ह्या ग्राफ वरून कळणार आहे. ठीक आहे ना? हे इक्वेशन आपल्याला कशासाठी वापरतो आपण? वेव्ह नंबर. वेअर न्यू इज इक्वल टू व्हाट बेटा? वेअर न्यू बार इज इक्वल टू व्हाट बेटा? वेव्ह नंबर. वेव्ह नंबर काय असतो रे? आपण आजच्या क्लासमध्येच पाहिलंय. नंबर ऑफ वेव्स इन अ गिवन डिस्टन्स. वेव्ह नंबर, राईट? सो दुसरं काय बाळांनो, आपल्याला ही जी व्हॅल्यू आहे 109,677, इट इज व्हॉट? 677 इज इक्वल टू व्हॉट? रेडबर्ग्स कॉन्स्टंट, राईट? रेडबर्ग्स कॉन्स्टंट. याला मी RH असं पण लिहितो, रेडबर्ग्स कॉन्स्टंट फॉर हायड्रोजन ॲटम. याच्यात n1 आणि n2 काय आहेत ते आपण एक छोट्याशा, जे तुमच्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये पण दिलेले आहे त्या चार्टवरून आपण बघून घेणार आहे. ठीक आहे ना?
आय होप इट इज क्लिअर. तर आपण तुमच्या स्टेट बोर्डच्या बुक मधला कुठला चार्ट आहे ते आपण थोडक्यात बघून घेऊया आणि त्याच्यावरून आपण पूर्ण जे हायड्रोजन स्पेक्ट्रम आहे बाळांनो, तर त्या हायड्रोजन स्पेक्ट्रम आपण इथं संपूया. राईट. तर तुम्हाला ही सिरीज पण पूर्ण चांगल्या पद्धतीने इथं दिलेली आहे. आणि हे जे आहे ना बाळांनो रेडबर्ग इक्वेशन, ते आपण पुन्हा एकदा बघणार आहोत. कुठल्या टॉपिक मध्ये, जे आपण बोर्स ॲटॉमिक मॉडेल जे शिकणार आहोत. ठीक आहे ना. तर आपण इथं व्हॅल्यू लिहून टाकूया. सिरीजचं नाव काय आहे, मी तर पेन कुठला वापरू, चला व्हाईटच, चलो आपण पेन चेंज करून घेऊ. म्हणजे सिरीज कुठली आहे, त्याच्यामध्ये N1 ची व्हॅल्यू काय असणार आहे, त्याच्यामध्ये N2 ची व्हॅल्यू काय असणार आहे, आणि त्याचा रिजन कुठला असणार आहे. ठीक ना. म्हणजे तो पूर्ण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधून कुठला रिजन आहे त्याला आपण स्पेक्ट्रल रिजन असं पण म्हणतो, स्पेक्ट्रल रिजन. तर थोडक्यात हा चार्ट आपण बघून घेऊया. राईट. सो बघा सिरीज आपण कुठल्या कुठल्या पाहिला. आता तुम्ही हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही स्वतः ट्रिक बनवू शकतात. माझ्याकडे काय होतं रे, लायमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट आणि पिफंड. मी याला लक्षात ठेवतो LBP-BP अशा शॉर्ट फॉर्म में. LBP-BP. पहिला बी बाल्मरचा, दुसरा बी ब्रॅकेटचा, पहिला बी पाश्चनचा, दुसरा पी फंडचा. तर तुम्ही ट्रिकने पण हे लक्षात ठेवू शकतात. आणि हे आपण इथं लिहून घेऊया. पहिलं सिरीज कुठलं होतं बाळांनो, लायमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट अँड फंड. राईट. याच्यातलं N1 काय असेल, N1 इज इक्वल टू, N1 काय असेल 1. बघा N1 काय आहे 1, याच्यासाठी N1 असेल 2, याच्यासाठी N1 3, याच्यासाठी N1 4, याच्यासाठी N1 5. तेच लिहून घेणार. N1 ची व्हॅल्यू नेहमी 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल आणि 5 असेल. सो दिस आर द N1 के व्हॅल्यू ऑलवेज. N2 नेहमी काय असेल बाळांनो, N2 काय असेल केअरफुली बघा. N2 नेहमी असेल 2 3 4 5, 2 3 4 इन्फिनिटी. इथं काय असणार आहे 3 4 5 इन्फिनिटी. इथं काय असणार आहे 4 5 इन्फिनिटी. इथं 5 6 इन्फिनिटी. इथं 6 7 इन्फिनिटी. हा येतो बाळांनो बघा, हा येतो सगळ्यात हायेस्ट एनर्जी UV झोन मध्ये, UV लाईट अल्ट्राव्हायोलेट म्हणू शकतात. हा येतो तुमचा बाळांनो बघा, याचे जे रिझन आहेत. ठीक आहे ना. एनर्जी वरून इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, मी तुम्हाला एक गोष्ट आज क्लिअरली बोललो. सो एनर्जी विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. आणि जे आपण आज 2-3 वेळा इवन E इज इक्वल टू H, तिथं पण तुम्हाला कळतंय की एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट बेटा, दिस फ्रिक्वेन्सी. दुसरा रिझन येतो तुमचा व्हिजिबल. म्हणजे बघा एनर्जी काय होते, कमी कमी होत जाते. इथं येतो तुमचा इन्फ्रारेड, IR म्हणतो मी. इथं पण येतो तुमचा इन्फ्रारेड, इथं पण येतो तुमचा इन्फ्रारेड. हा इन्फ्रारेड याला नियर इन्फ्रारेड म्हणतात, याला फार इन्फ्रारेड म्हणतात. आपल्याला एवढं टेक्निकल डिटेल्स मध्ये किंवा एवढं डेप्थ मध्ये पाहायची गरज नाहीये. तुम्ही फक्त एवढं जरी लक्षात ठेवलं तरी इट इज मोर दॅन इनफ. तो लेट्स सॉल्व फ्यू क्वेश्चन बेस्ड ऑन दिस. काय बाळांनो, विच ऑफ द फॉलोइंग कुड बी एक्सप्लेन बाय ट्रीटिंग लाईट ॲज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. याच्यासाठी ते वेव्ह नेचर आहे, याच्यासाठी आपल्याला काय माहिती, एक तर डिफ्रॅक्शन किंवा इंटरफरन्स. राईट. जर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असेल तर इथून काय कळतं आपल्याला, पार्टिकल नेचर. काय कळतं बाळांनो, पार्टिकल नेचर. इथून पण काय कळतं रे, पार्टिकल नेचर. तर बघून घ्या, आपलं 1 and 4 मस्ट बी करेक्ट. सो द ऑप्शन नंबर C इज द करेक्ट वन. आय होप क्वेश्चन सगळ्यांना कळलेला आहे. क्वेश्चन सॉल्व करताना तुम्ही परत एकदा थेरी, जर तुम्हाला तुम्ही व्हिडिओ इथं स्टॉप करू शकतात, पूर्ण रिवाइज करा आणि देन यू कम बॅक विथ अ कॉन्फिडन्स. मजा येऊन जाईल तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करत. आणि आज काही खूप डिफिकल्ट फॉर्म्युले शिकलेले नाहीये. वाटलं तर मी तुम्हाला फॉर्म्युले समराईज करून टाकतो. काय बाळांना आपले फॉर्म्युले कुठले कुठले होते, न्यू इज इक्वल टू व्हॉट बेटा, C/λ पहिला फॉर्म्युला. ठीक ना. दुसरा E इज इक्वल टू H न्यू. हीच व्हॅल्यू न्यूची व्हॅल्यू तर सबस्टिट्यूट करून टाका, E इज इक्वल टू HC/λ. इथून या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला जर लॅमडा माहिती, लॅमडा काढायचं असेल, लॅमडा इज इक्वल टू C/न्यू. व्हरायटी ऑफ तुम्ही, बस याच्या पलीकडे आपण आज काही फॉर्म्युलेज नाही. हा, वन मोर वी हॅव सीन. थर्ड अजून एक फॉर्म्युला पाहिला आपण, न्यू बार इज इक्वल टू व्हॉट बेटा, 109677 इंटू
1 अपॉन n1 स्क्वेअर, n1 च्या व्हॅल्यू पाहिल्या तर आपण -1 अपॉन n2 स्क्वेअर. तर दिस इज रेडबर्ग इक्वेशन. हे तीन तसं पाहायला गेलं तर आपण हे दोनच फॉर्म्युले 1 2 अँड हा तिसरा, तीनच फॉर्म्युले. दिस इज द रिअरेंजमेंट, म्हणजे 1 अँड 2 च्या कॉम्बिनेशनने आपण तिसरा फॉर्म्युला बनवलेला आहे आणि हा तुमचा चौथा फॉर्म्युला. हे 4 फॉर्म्युले रिवाइज करून घ्या, देन इट इज डन. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघूया. द रेडिएशन विथ अ मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. बघा, आपण तुम्हाला एक स्पेक्ट्रम सांगितला होता. जसं की याच्यासाठी एक ट्रिक पण आहे, तुम्हाला जर आवडली तर लक्षात घ्या, नाही आवडली तर सोडा. ठीक आहे ना. माझ्या मित्राने सांगितली होती. तर ते ट्रिक अशी होती, मी रात्री 1 वाजता उठून एक्स गाणे चिरकलो. मी रात्री 1 वाजता उठून एक्स गाणे चिरकलो. मी म्हणजे मायक्रोवेव्ह. मी रात्री, हे थोडं मराठीत लिहूनच टाकतो चला, म्हणजे मजा येऊन जाईल तुम्हाला. मी रात्री 1 वाजता, हे मराठीमध्ये, चला हे मराठीमध्ये लिहायला ऍक्च्युली अलाव नाहीये, म्हणून मी बेटर ते इंग्लिशमध्ये. तुम्ही स्वतः ही ट्रिक लिहा, मी नाही लिहत. मी फॉर मायक्रोवेव्ह, मायक्रोवेव्ह. मी रात्री म्हणजे रेडिओ वेव्ह. मी रात्री 1 म्हणजे इन्फ्रारेड. ठीक ना. मी रात्री 1 वाजता व्हिजिबल. उठून यूव्ही. एक्स म्हणजे एक्स रे. गाणे म्हणजे गॅमा, गॅमा रेज. एक्स गाणे चिरकलो म्हणजे कॉस्मिक. तुम्ही कॉस्मिक नाही जर लिहिलं तरी चालेल, कॉस्मिक रेज, कारण इथं जागा नाहीये सोडा. ठीक ना. गामा रेज. लास्टला कॉस्मिक चला लिहून पण टाकतो, चला काय हरकत नाही. मी रात्री 1 वाजता उठून एक्स गाणे चिरकलो. हा, मित्राने सांगितलंय, काय हरकत नाही. आता त्या मित्राला ही लिंक पाठवणार मी. बघ तुझ्या ट्रिकचा किती फायदा झाला. बघा, इथून लेफ्ट पासून राईट पर्यंत जाताना काय होतं बाळांनो, फ्रिक्वेन्सी वाढते. काय होते? फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस. तर एनर्जी पण काय होणार? एनर्जी इन्क्रीजेस. लॅम्बडा काय होणार बाळांनो? लॅम्बडा डिक्रीजेस. घाणेरडं अक्षर काढलंय बट भावनाओं को समजो. मी रात्री 1 वाजता उठून एक्स गाणे चिरकलो. तुम्हाला ह्या ट्रिक वरून पूर्ण बघा, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. आता तुम्हाला इथं मायक्रोवेव्ह, इन्फ्रारेड दिसतंय, रेडिओ दिसतं, यूव्ही. सगळ्यात राईटला कुठला आहे रे? यूव्ही, म्हणजे सगळ्यात जास्त हायएस्ट एनर्जी. क्वेश्चन डन है, क्वेश्चन डन. ह्या ट्रिक वरून तुम्हाला कसाही क्वेश्चन विला, एनर्जी विचारली, वेवलेंथ विचारली, फ्रिक्वेन्सी विचारली, काही विचारू द्या, तुम्ही खूप इझिली विद इन सेकंड क्वेश्चन सॉल्व करू शकतात. राइट. चलो अगला क्वेश्चन देखते हैं. द फ्रीक्वेंसी ऑफ एन इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन इज 2 × 10⁶ हर्ट्ज. ओके. व्हाट इज द वेवलेंथ इन अ मीटर्स? वेवलेंथ विचारलेली बाळांनो मीटर मध्ये. ठीक आहे ना. वेलोसिटी ऑफ लाईट पण आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला सिंपली इथं जे गोष्टी दिसत आहेत आपण गिवन लिहून टाकूया. गिवन काय? फ्रिक्वेन्सी किती बाळांनो? 2 × 10⁶ हर्ट्ज. राईट. दुसरं काय बाळांनो? वेलोसिटी ऑफ लाईट म्हणजे सी किती दिलेलं आहे? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. राईट. आपल्याला काय काढायचं बाळा? वेवलेंथ. वेवलेंथचा फॉर्म्युला काय? अच्छा, फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. न्यू इज इक्वल टू व्हॉट बेटा? सी बाय लॅम्बडा. तर लॅम्बडा काय असेल? देअरफॉर रिअरेंज लॅम्बडा इज इक्वल टू व्हॉट बेटा? सी बाय न्यू. सी बाय न्यू. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. सी काय तुमचा? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. राईट. न्यू किती दिलेला आहे तुम्हाला? 2 × 10⁶. काय मी हर्ट्जला असं लिहू शकतो, सिन्स हर्ट्ज इज इक्वल टू पर सेकंड, तर तेच लिहितो पर सेकंड. बघा, पर सेकंड विल बी सिंपली कॅन्सल आउट. पर सेकंड कॅन्सल आउट, पर सेकंड कॅन्सल आउट. 10⁶ वरती जाताना काय होईल रे? -6 लिहून टाका. -6 आणि +8 किती होणार? लिहून टाकतो मी. 3 × 10⁸ × 10⁻⁻6 डिवायडेड बाय 2. किती होणार हा? +2.
3/2 किती होणार आहे बाळांनो? 3/2 किती होणार? 1.5, ठीक ना, इंटू 10 की पॉवर 2 मीटर. बघा मीटर मध्ये तुम्हाला ऑलरेडी ऑप्शन मध्ये इथं जरी लिहिलेलं नाही पण इथं क्वेश्चन मध्ये मीटर मध्ये विचारलेलं आहे. सो यू जस्ट अप्लाय मीटर. सो 1.5 इंटू 10 की पॉवर 2 मीटर असं तुमचा आन्सर बनून जाणार आहे. सिंपल क्वेश्चन होता. पुढचा क्वेश्चन बघून घेऊया. द फ्रिक्वेन्सी ऑफ येलो लाईट हॅव्हिंग वेवलेंथ लॅम्बडा दिलेला आहे आपल्याला. लॅम्बडा इज इक्वल टू व्हॉट बेटा? 600 नॅनोमीटर. काय मी याला मीटर मध्ये लिहू शकतो? मीटर मध्ये किती? 600 इंटू 10 की पॉवर -9 मीटर, ठीक ना. आपल्याला काय विचारलंय? द फ्रिक्वेन्सी न्यू. न्यू इज इक्वल टू व्हॉट? फॉर्म्युला लिहून टाका. न्यू इज इक्वल टू व्हॉट बेटा? सी बाय लॅम्बडा. सी काय? सी इज इक्वल टू 3 इंटू 10 की पॉवर, जरी तुम्हाला दिला नसेल आता इथून पुढे सी ची व्हॅल्यू माहिती पाहिजे, 10 की पॉवर 8 मीटर पर सेकंड. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून टाका. 3 इंटू 10 की पॉवर 8 मीटर पर सेकंड डिवायडेड बाय, कारण हे मीटर मध्ये होतं म्हणून आपण हे पण मीटर मध्ये करू, 600 इंटू 10 की पॉवर -9 मीटर. बघा मीटर मीटर विल सिम्पली गेट कॅन्सल आउट. युनिट काय राहिलं? पर सेकंड. हर्ट्ज इज इक्वल टू पर सेकंड. तर आपले हे जे आन्सर येईल ते ऍज इट इज आपण लिहून टाकू शकतो. काय करून घेऊ आपण? 3 डिवायडेड बाय, आता मी 10 की पॉवर -9 जे आहे बाळा, मी बघा कसं इंटू 10 की पॉवर 8 पर सेकंड, याला कसं करतो मी? 3 च्या ऐवजी मी याला 6 इंटू, आता ही व्हॅल्यू मी छोटी केली तर ऑब्व्हियसली ही काय होणार बाळांनो? मोठी. 2 डिजिट ने 100 ने इंटू 10 की पॉवर -7. -7 वरती जाताना काय होईल रे? +7, ठीक ना. 7 + 8 15. सो 3/6 इंटू 10 की पॉवर 15. 10 की पॉवर 15 च्या फॉर्म मध्ये एक पण दिसत नाही, 14, तर आपण याला 14 च्या फॉर्म मध्ये करून घेऊया. बघा 3/6 किती होणार आहे? 1/2. सो याला पुढे फर्दर सॉल्व करून घेऊया. 1/2. 1/2 इंटू 10 की पॉवर 15. 1/2 किती असतं रे तुमचा? 0.5 इंटू 10 की पॉवर 15. तर काय लिहू शकतो की मी? 5 इंटू 10 की पॉवर 14. काय येणार युनिट? पर सेकंड, म्हणजेच काय? हर्ट्ज. सो 5 इंटू 10 की पॉवर 14, युअर ऑप्शन नंबर 1 विल बी द करेक्ट वन. आय होप इट इज क्लिअर. सगळ्यांना कळलं बाळांनो काय करायचं तुम्हाला? सिंपल कॅल्क्युलेशन आहेत बघा. आणि बऱ्यापैकी मुलं आता सध्या मॅथमॅटिक्स तुमचं ऑब्व्हियसली ग्रुप आहे, तर मॅथमॅटिक्स ग्रुप असताना द थिंग्स विल बी व्हेरी इजी. आई होप इट इज क्लियर. ठीक है, चलो बेटा देख लेते हैं. हाँ, अगला क्वेश्चन क्या है तुम्हारा? अगला क्वेश्चन देख लेते बेटा. सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट. ओके, इनकरेक्ट स्टेटमेंट शोधायचं आपल्याला. पहिलं स्टेटमेंट वाचून घेऊया. क्वांटम रेफर्स टू द लार्जेस्ट क्वांटिटी ऑफ एनर्जी. गलत आहे. इथं काय यायला पाहिजे बाळांनो? स्मॉलेस्ट. म्हणून आपला पहिल्याच ऑप्शन मध्ये आपल्याला आन्सर सापडलं. तरी पण तुम्ही यू जस्ट गो थ्रू द ओव्हरऑल ऑल द ऑप्शन्स, राईट. आज आपण काय काय शिकलो थोडक्यात बघून घेऊया. होपफुली तुम्हाला आजचं लेक्चर मजा आली असेल. रिव्हिजन मध्ये आपण बघून घेऊया बाळांनो. रिव्हिजन मध्ये आपण आज काय काय शिकलो? वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी किंवा सब ॲटॉमिक पार्टिकल नंतर आपण स्टार्ट केलं रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल, राईट. दुसरं वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आणि द लास्ट वन आपण शिकलो हायड्रोजन स्पेक्ट्रम किंवा इमिशन स्पेक्ट्रम, राईट. इमिशन स्पेक्ट्रम, राईट. ओके, सो होमवर्क तुमचा देऊन टाकतो. आजचा असेल DPP2 ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चर ऑफ ॲटम तुम्ही म्हणू शकतात, राईट. सो विल जस्ट समराइज आजच्या क्लासमध्ये आपण काय काय शिकलो. इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज जे आहेत ते आपण परत एकदा समराइज करून घेऊया, किंवा जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, जसं की आपण छोट्या छोट्या गोष्टी ज्या शिकलो, जसं की आपण वेव्ह नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन किंवा पार्टिकल नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आपला फोटॉन काय होता?
क्वांटम काय होता, फोटॉन काय आहे बेटा, स्मॉलेस्ट पॅकेट ऑफ एनर्जी, किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन काय होतं ते पण लिहून टाकूया. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इज स्ट्रीम ऑफ फोटॉन्स. दिस आर अंडरस्टँडिंग. हे तुम्हाला सीईटी मध्ये फायदा देतील रादर दॅन अ बोर्ड. तुम्हाला सीईटी मध्ये खूप फायदा होईल. क्वांटम काय बेटा, स्मॉलेस्ट अमाउंट ऑफ एनर्जी और एनर्जी ऑफ वन फोटॉन, याला आपण काय म्हणू, क्वांटम. त्याच्यानंतर काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आपण पाहिले जे आपण ऑलरेडी लिहून घेतले. काय बघा, E इज इक्वल टू एच न्यू, न्यू इज इक्वल टू सी बाय लॅम्बडा अँड E इज इक्वल टू एच सी बाय लॅम्बडा, किंवा वेव्ह नंबर इज इक्वल टू, वेव्ह नंबर काय होता बाळांनो, 109677 इंटू 1 by n1 square minus 1 by n2 square, राईट. सो केअरफुली ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही थोडक्यात रिवाइज करा. सो आई होप तुम्हाला आजचं लेक्चर कळलं असेल. तो मिलते बेटा अगली क्लास में.